चला क्लासला सुरुवात करूया. आजच्या सेशनला मेडिटेशन साठी आपण तयार राहूया. पाठीच्या कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळूहळू सोडताना आपलं पूर्ण शरीर, शोल्डर शिथिल होत आहे असा अनुभवा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या. आता आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आता येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्या. श्वास घेताना आपण ब्रह्मांडातील येतो इकडे. चुप रे, ऐक मी भुतकटते. ऊर्जा घेतो आणि श्वास सोडताना आपल्यातील नकारात्मक विचार बाहेर काढतोय. काळ्या धुव्याच्या रूपाने कोण राहील तुम्ही? बाहेर निघत आहे. संपलं नाही का? सॉरी नाही डिस्टर्ब है. आयुष सर, आयुष सर, अरे पागल है तो. उधर के क्लास का आवाज आ रहा है. कोणाच्या ओपन असेल तर बंद करून टाका प्लीज. म्यूट व्हा, स्वतःला म्यूट करा. कोणी अनम्यूट असतील तर. 1 मिनिट मी चेक करते. ठीक आहे. चला प्रार्थना घेऊया. डोळे मिटवले, एक दीर्घ श्वास घेऊया. श्वास सोडताना आपलं पूर्ण मन शांत झालेलं आहे. हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये. आज आपला दिवस किती छान गेला त्याच्यासाठी देवाबद्दल कृतज्ञ राहूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू प्रभू. आजचा हा अधिक दिवस दिल्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी सुख, समाधान, सौंदर्य, आर्थिक स्थैर्य, आनंदाने भरलेला, उत्साहाने भरलेला दिल्याबद्दल थँक्यू, 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 थँक्यू माझ्या स्वस्थ शरीरासाठी, ज्याच्यामुळे मी बोलू शकते, बसू शकते, खाऊ शकते, विचार करू शकते, चालू शकते, काम करू शकते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू माझ्या स्वस्थ शरीराचा उपहार दिल्यामुळे. थँक्यू, 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 थँक्यू माझ्या माता पित्यांसाठी, ज्यांनी मला लहानपणी माझं पालन पोषण केलं, मला शिक्षण दिलं, माझे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अर्थ पैसा खर्च केला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू त्यांच्या शिकवणुकीसाठी. थँक्यू त्यांच्या निस्वार्थ भावासाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या वेळेसाठी, त्यांच्या धनासाठी. थँक्यू, 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 थँक्यू माझ्या जीवनसाथीसाठी. थँक्यू माझ्या मुलांसाठी. थँक्यू माझ्या नातेसंबंधांसाठी. थँक्यू पाचही तत्वांसाठी, जे आमचे जीवन स्थिर ठेवतं, आम्हाला प्राणवायू देतं, आम्हाला काम सहज करतं, आम्हाला ऊर्जा देतं, आम्हाला अबंडन्स असल्याचं
भास करवतो. थँक यू, थँक यू, थँक यू पाचही एलिमेंट्ससाठी. थँक यू माझ्या गुरुजनांसाठी, ज्यांनी माझ्या ज्ञानात प्रकाश दिला, माझं भविष्य उज्ज्वल केलं, मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. थँक यू, थँक यू त्यांच्या निस्वार्थ भावेसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या धनासाठी, जे माझ्या सोबत सदैव असतं. थँक यू सर्व धनांसाठी जे मला जीवनभर देण्यात आलं. थँक यू, त्याच्यामुळे मी ताजे जेवण जेवू शकते, शिक्षण घेऊ शकते, सुंदर सुंदर कपडे घालू शकते, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाऊ शकते. थँक यू सर्व धनाच्या रूपाने माझ्या जीवनात अनेक रूपाने येण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू लक्ष्मी, थँक यू. थँक यू माझ्या घरासाठी, यात मी आनंदाने, प्रेमाने, सन्मानाने राहते, सुकूनता देते, आत्मीयता देते, आपुलकी जे माणसं मला देते. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू त्या शेतकऱ्यासाठी, ज्याने रोपे जमिनीत रोवली, नियमित पाणी दिलं, त्याचं संरक्षण केलं, वाहतुकीपर्यंतचे कार्य केलं, वितरकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व लोकांसाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आमच्यापर्यंत ताजी फळे, फुले, भाज्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. जगातील सर्व स्टोर, सर्व कंपन्यांसाठी, सर्व वर्कर्ससाठी, ज्यांनी रात्रंदिवस झटून आमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्याचा प्रयत्न केला. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू पाण्यासाठी, आम्हाला जीवन देतं, प्राणी, झाडं यांना देण्यासाठी आम्ही पाणी वापरतो. थँक यू, थँक यू, थँक यू पाण्यासाठी. त्याच्यामुळे औषध बनवण्यासाठी आम्ही वापरतो. थँक यू. झाडांसाठी वापरतो. अन्न शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करतो. थँक यू. घरातील कामासाठी, फॅक्टऱ्यांसाठी, औषधे बनवण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू जलदेवता. तुमच्यामुळे आमचं जीवन समृद्ध आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. तुमच्यामुळे आमचे जीवन समृद्ध, सुखी, सहज होते. थँक यू, थँक यू निसर्गाचे सुंदर जलदेवतेसाठी. थँक यू, थँक यू आजच्या क्षणासाठी. थँक यू वायफायसाठी. थँक यू नायडू सरांसाठी. थँक यू सोनाली मॅमसाठी. थँक यू ममता मॅमसाठी, ज्यांनी मला धैर्य दिलं आणि क्लास करायला प्रोत्साहित केलं. थँक यू आयुष सरांसाठी. थँक यू तुमच्या ऊर्जेसाठी, तुमच्या कमिटमेंटसाठी. थँक यू आजच्या क्षणासाठी. थँक यू ह्या वेळेसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू माझ्या स्वतःच्या उत्साहासाठी. थँक यू, थँक यू. हात डोळ्याला लावा आणि अलगद डोळे उघडताना हाताकडे बघून स्वतःला म्हणूया, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आपल्या जवळ असलेलं पाणी पिऊन घेऊया.
जादूचा घटक पदार्थ असा होता कालचा विषय. त्यात होतं आपल्याला अन्न मिळतं आणि पाणी. ह्या दोन विषयावरच आज आपण ग्रॅटिट्यूड लिहूया. तर आपण शेतकऱ्यापासून सुरुवात करूया. शेतकरी किती कष्ट करतात नाही. आज मी बोलणार, तुम्ही लिहा. मी खुश आणि कृतज्ञ आहे शेतकऱ्यासाठी, ज्यांनी बी पेरली शेतात, हो ना. कारण की शेतकऱ्यांनी जमिनीत बी पेरली. मी खुश आणि कृतज्ञ आहे शेतकऱ्यासाठी, ज्यांनी नियमित झाडाला पाणी दिलं. बघा, पाणी देण्याची पद्धत कशी असेल त्याची. न जास्त न कमी. कमी देईल तर झाड मरून जाईल, आणि जास्त देईल तर सडून जाईल. तर त्याने किती नियमित, ते पण आपल्या सर्वांसाठी कष्ट केले. त्याची रोज देखभाल केली. झाडं, मेन झाडं लावल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जंगली झाडं किंवा गवत पण उगवतं. त्याला पोषकता नियमित मिळायला पाहिजे म्हणून जे अनावश्यक होते झाडं, रोप, त्याला उपळून काढण्यासाठी पण वर्कर्स लावून त्याची काळजी घेतली. कापेपर्यंत, त्याचे पूर्ण वाढ होतपर्यंत त्याचं संरक्षण केलं झाडांचं, रोपांचं. त्याला फळ लागतपर्यंत, फूल लागतपर्यंत त्याचं संरक्षण केलं. तयार झालेली फळे बाजारापर्यंत, वितरकापर्यंत कसे पोहोचतील त्याची व्यवस्था केली. त्याच्यासाठी वाहतूक लागली. त्या ला चालवण्यासाठी ड्रायव्हर लागला, चालक लागला. आणि त्याच्यानंतर आपल्या मार्केटमध्ये आले आणि मग आपल्या दारापर्यंत आले. तेही अगदी ताजे फळे आणि फुले, फळ, भाज्या आपल्यापर्यंत कशा ताज्या पोहोचतील, हे किती सुंदर सुव्यवस्था आहे बघा. आपण न जाता, आपण न सांगता हे सगळं व्यवस्थित आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, खरंच आश्चर्यजनकच आहे. आणि निसर्गाचे तर किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ऊन, सूर्यप्रकाश त्याला पोषकता देते, पाणी, हवा, जमिनीतली पौष्टिकता, त्याच्यामुळे ते झाड तसं उगवतं. त्याच्यातले गुण, त्या फळांचे, भाज्यांचे, त्याच्यात सगळे आलेले असतात. जमिनीमध्ये मातीविषयी विचार केला ना, तरी पण पुष्कळ आपण विचार करू शकतो की 3-3 फुटावर आपण वेगवेगळे झाडं लावले तरी, आंबा असला तरी तो गोड असतो, आणि लिंबू असलं तर आंबट असतं. पण मातीमध्ये केवढे गुण असावेत. आपल्यापर्यंत दूध पोहोचतं. सर्वांच्याकडे आजकाल आपण गाई ठेवत नाही, दूध व्यवसाय करणारे पण आहेत. चहापत्ती पोहोचते. चहापत्तीचे त्यांचे मळे वेगळे, तिकडचं वातावरण वेगळं असतं. डबाबंद पण आपण पुष्कळ वस्तू वापरतो, कंपन्यांमध्ये ते तयार होतं. किती वर्कर्स काम करतात, किती मोठे मोठे फॅक्टऱ्या असतात, ते मालकांनी किती पैसे, धन खर्च करून तयार केलेलं असतं. सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आणि याच्यात सांगितलं, आणि मॅमनी पण काल सांगितलं, तर आज तुम्ही जेव्हा दुपारी जेवण केलं असाल तेव्हा नक्कीच अन्नासाठी 2 मिनिटं आपण प्रार्थना केली असेल की किती मी कृतज्ञ आहे, किती लोकांचं कष्टानंतर माझ्या ताटात ताजं जेवण आलेलं आहे. तर किती कृपा कृपा, थँक्यू थँक्यू प्रभू. आमच्या जीवनात रोज नवीन ताजं जेवण येतं. थँक्यू, वेळेवर जेवण येतं. थँक्यू, थँक्यू, इतकी सुव्यवस्था आमच्यासाठी तू आधीच करून ठेवल्याबद्दल.
आपण सुपर मार्केटमध्ये जातो, किती सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात की आपण सहज जाऊन विकत घेऊन आणू शकतो. हे आजच्या उद्या होत नाही. हे सर्वांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. हॉटेल्समध्ये जातो, विमानामध्ये जातो, तिथेही आपल्याला जेवण मिळतं. मी खुश आणि कृतज्ञ आहे शेतकऱ्यासाठी, माझ्या दूधवाल्यासाठी. आपल्याकडे दूध येतं, भाजीवाला देखील जवळच असतो किंवा आपल्या दारापर्यंत येतो कधी कधी तर. थोडीशी चिमलेली असली की आपण नाही, ताजी दाखवा, ताजी आपण निवडून घेतो. हो ना. आता आपण पाण्यासाठी लिहूया. पाणी म्हटलं की धनासारखं आहे, वैभवशाली आहे पाणी. एक दिवस नळ नाही येणार असं आपल्याला पेपरमध्ये येतं किंवा मेसेज येतं आजकाल, तर कसं वाटतं आपल्याला? पाणी नाही म्हटल्यावर आपण पाणी संग्रहून ठेवतो किंवा कमी वापरतो. पण जेव्हा पाणी येतं नळाला, आपण सकाळी उठल्यापासून आपल्या इथे नळाला पाणी असतं. त्याच्यासाठी आता आपण कृतज्ञता व्यक्त करूया. तरच आपलं जीवन समृद्ध होईल आणि समृद्ध आहे ऑलरेडी. आता आपले डोळे उघडणार आहे. उघडतोय आपण रांडा बने हे जादूची पुस्तक बनवल्यापासून. नाहीतर मी देखील ही पुस्तक माझ्या जीवनात आली नव्हती तेव्हा मी कधीच पाण्यासाठी असं थँक्यू म्हणू दे हे कधी कोणी शिकवलंच नव्हतं. आणि मी देखील माझं डोकं कधी लावलं नव्हतं. खरंच मी बुद्धू होते तेव्हा. पण आता मी जागृत झाली आहे, तर प्रत्येक एक क्षणात आपल्याला जागरूकता वापरायची आहे. जागृत राहायचे आहे प्रत्येक एक क्षणात की मी काय विचार करतोय, मी पॉझिटिव्ह आहे की नाही आहे. ह्याच्यासाठी हे पुस्तक, ह्याच्यासाठी हा अट्टाहास, ह्याच्यासाठी हे प्रॅक्टिस आणि ह्याच्यासाठी सोनाली मॅम, नायडू सर, आयुष सर, नियमित रेग्युलर कमिटमेंट ज्यांनी केलं ते पूर्ण वेळेवर येऊन आपण सगळे आणि तुम्ही देखील स्वतःचं जीवन समृद्ध आणि अधिक समृद्ध आणि आनंदी राहण्यासाठी प्रत्येक एक क्षणात आपण आनंदी राहण्यासाठी हे करतोय. आणि खूप खूप आनंदी राहतोय आणि खरंच जादूच होते आपल्या जीवनामध्ये. जेवण बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. मी खूप खुश आणि कृतज्ञ आहे माझ्या घरी पाणी असल्यामुळे, कारण की त्याच्यामुळे मी जेवण बनवू शकते. शेतकरी अन्न पिकवू शकतो, अन्नधान्य पिकवू शकतो. थँक यू. आपले बाग बगीचे अगदी हिरवीगार आणि व्यवस्थित राहू शकते पाण्यामुळे. आपल्या स्नानगृहात, वॉशरूममध्ये, शौचालयामध्ये, प्रत्येक ठिकाणी पूर्वी ते एकच नळ राहायचं, आता तर प्रत्येक आपल्या घरामध्ये कितीतरी नळ असतात आणि प्रत्येक नळाला पाणी असतं. तर किती आपण भाग्यशाली आहोत नाही. ह्याला म्हणतात गोल्डन इरा. आपण गोल्डन सुवर्ण काळामध्ये सध्या जगतोय. तर आपल्या विचारात किंवा आपल्या मनात एका क्षणासाठी सुद्धा कमतरता भासायला नको. ह्याच्यासाठी आपण हा क्लास करतोय की आपण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला सगळ्या वस्तू सहज आणि सहजतेने मिळतं, सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी तर बाहेर जायचेच नाही लोक, आणि गेले तरी सोबत पाणी जेवण घेऊन जायचे.
तर आज बघा सगळीकडे किती सुव्यवस्था आहे. ते सगळीकडे आपल्याला जेवण मिळतं, पाणी मिळतं. आणि हे पृथ्वी जेव्हापासून तयार झाली आहे ना, तेव्हापासून सर्वांची इच्छा अशीच होती की यार माझ्या मनामध्ये विचार आला आणि मला माझ्या मित्राला काही सांगायची आनंदाची गोष्ट, तर मी कसा सांगू. तर आज तेच टेलिपॅथी त्यांनी करू करू आपल्या जवळ मोबाईल आहे, ते आपण लगेच बटन दाबतो आणि आपल्या मित्रासोबत बोलतो आणि आपल्या इच्छा भावना त्याला व्यक्त करतो. तसंच बटन दाबले की सगळ्या खाण्याचे पदार्थ पण आपल्यापर्यंत येतात. स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, ताजी फळे, भाज्या सगळ्या आपल्याकडे येतात. इतका सुंदर युगामध्ये आपण जगतो आहे, इतकं सुंदर जग की बटन दाबलं की सगळं आपल्यासाठी उपलब्ध आहे. किती सुंदर ना. किती सुंदर व्यवस्था. किती सुंदर देवाचे उपकार. किती आपलं जीवन समृद्ध आहे. किती आपण भाग्यशाली आहोत. थँक्यू. थँक्यू. इतकं सुंदर जीवन देण्यासाठी. रुग्णालयामध्ये सुद्धा पाणी लागतं. इंधनासाठी पाणी लागतं. प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी पाणी लागतं. खाणकामासाठी पाणी लागतं. औद्योगिक उत्पादनांसाठी पाणी लागतं. तर मी खुश आणि कृतज्ञ आहे किंवा मी ह्याच्यासाठी कृतज्ञ, मी पाण्यासाठी कृतज्ञ आहे की औद्योगिक उत्पादनांसाठी पाणी विपुल प्रमाणात आहे. प्लॅस्टिकसाठी पाणी लागतं. आपण जो जादुई पत्थर वापरतो ना, त्याच्यात देखील पाणी आहे. पाचही एलिमेंट्स त्याच्यात आहे. अग्नी, पाणी, माती, सूर्यप्रकाश, है ना, ऊर्जा सगळं. आणि तुम्ही आम्ही देखील पाच एलिमेंट्सनीच बनवलेले आहे आणि हे ब्रह्मांड देखील पाच एलिमेंट्सनीच बनलेले आहे. म्हणजेच काय, आपण त्याच्या एक अंश आहोत आणि तो पूर्ण आहे. समुद्राचं एक थेंब आपण बाहेर काढलं तरी त्या एका थेंबामध्ये पण समुद्र एवढेच गुण आहेत. आणि ते समुद्रात आपण डुबवलं की तो समुद्र झाला. तसंच आपण देखील ब्रह्मांडाने इतकं सगळं दिलं, तर परमेश्वराच्या आपण अंश आहोत. तर परमेश्वरासाठीच आपण लक्ष दिलं तर आपण परमेश्वराला खुश करू शकतो. वाहतुकीसाठी पाणी लागतं, रस्ते बनवण्यासाठी पाणी लागतं, कपडे बनवण्यासाठी पाणी लागतं, धातू बनवण्यासाठी पाणी लागतं, औषधांसाठी मी कृतज्ञ आहे ज्यात पाणी आहे. घरे आपण बनवतो त्याला पाणी लागतं, इमारती बांधकामासाठी. आपल्या शरीरासाठी, शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी. आता पाण्याचे गुण विचार करूया. पाणी कसं आहे हो. कोणत्या कवी म्हणतात ना, जहा न पोचे रवी वहा पोचे कवी, पण कवीला ते गेल पाण्याची व्याख्या किंवा पाणी कसं आहे, पाण्याची चव कशी आहे, कोणत्या भाषेत उतरवता आली आहे का, नाही सांगता येणार ना. किती अद्भुत आहे नाही. आणि पाणी कसं आहे, किती निर्मळ आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे. तसं आपण बनलं पाहिजे, त्याच्यापासून हा गुण घेतला पाहिजे. त्याला ज्या आकाराच्या भांड्यामध्ये घालाल तो आकार तो पकडून घेतो. ज्या कलरमध्ये आपण घातलं तो कलर घेऊन घेतो. किती सुंदर गुण आहे. आपल्याला त्याच्यासारखं निर्मळ, शुद्ध, पवित्र राहायला पाहिजे. आणि आपल्याला जिवंत ठेवतो. फक्त आपणच नाही, मनुष्यने, प्राणी मात्रांना, झाडांना जिवंत ठेवतो. आणि ह्या वस्तू जे आपण म्हटलं ना, शौचालयापासून बांधकाम पासून, औद्योगिक कामासाठी, औषधांसाठी, प्लॅस्टिकसाठी, सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी पाणी लागतं. मी म्हटलं ना, आपलं जे दगड आहे जादूच्या, त्याच्यात देखील पाण्याचा अंश आहे. चला, कशी वाटली प्रॅक्टिस आणि कसं वाटलं
तुम्ही तुमचे अनुभव सांगा. तुम्हाला आणखी काय आठवलं की पाण्याबद्दल, किंवा आपलं जे आपण नियमित रोज रेग्युलर घरी स्वयंपाक करतो, वेळेवर जेवण करतो, ताजी भाजी आपल्यापर्यंत येतात आणि त्याच्यासाठी आपण किती कृतज्ञ राहू शकतो, किंवा आणखी काही शब्द आठवलेत, नवीन शब्द जे माझ्या हातून सुटले असेल, तुम्हाला काही अनुभव आले असेल, जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा कोणी आपल्याला कोल्ड्रिंक देतं, म्हणते लस्सी देतं, तर आपल्याला तहानाची भाग कोणती पेय वस्तू पुरवू शकतं का? तहान लागतं तेव्हा पाणीच पाहिजे असतं, आणि तेव्हा तर पाणी किती गोड मधुर, किती सुंदर वाटते नाही? चला, अनुभव सांगू शकता, 1-2 मिनिटं आहेत. सोना, 1 मिनिटं राहिलीत. सोनाली मॅमचं स्वागत करूया. कोणाला काही बोलायचं आहे, हँड रेस करा तर मी त्यांना अनम्यूट करू शकेल. श्रद्धा मॅम बोला. मॅम ऍक्च्युली मी ना थोडं म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. मी करते 5 मिनिटात आहे ना. बरं बरं, हा ठीक. हा ठीक आहे. चला, आपल्या उत्साहमूर्ती, आपल्याला आज खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे. अशा आपल्या उत्साहमूर्ती सोनाली मॅमच्या आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. गुड इव्हनिंग मॅम. शुभ सायंकाळ. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, टाळ्यांनी स्वागत करू सर्वांनी एकमेकांचे. स्वतःचे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि आता सगळीकडे संक्रांतीचा हे सुरू असल्यामुळे मी पण आज काळी साडी घालून संक्रांतीच्या हळदी कुंकवाला गेले होते. आणि हळदी कुंकू घेऊन आता इथे तुमच्या समोर येऊन बसलेले. चला तर, आपण रोज तिळगुळाचा आस्वाद घेतो आहो, आणि त्याच मधुरतेने आज सुद्धा अतिशय आनंदामध्ये आणि पैसा 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 चलो करो अभी पर. चला, बघा बरं तुम्ही वाजवून पैशासारखा येतोय का आवाज. आज असं करूया आपण. थोडी वेगळ्या टाळ्या वाजवूया बरं आज. जमतंय का बघा. येस. तर आता आयुष, हम नाउ स्टार्टिंग वाला थोड़ा गाना लगाएंगे. नमस्कार. गुड नमस्कार इव्हनिंग. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग नमस्कार मॅम. गुड इव्हनिंग मॅडम. शुभ सायंकाळ सर्वांना. शुभ सायंकाळ. शुभ सायंकाळ. राजनिवास. शुभ सायंकाळ मॅडम. शुभ सायंकाळ मॅडम. शुभ सायंकाळ. शुभ सायंकाळ. सगळ्या आनंदी लोकांना शुभ 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 सायंकाळ. यस. आयुष सर, वो थोड़ा गाना लगा देते हम. आयुष सर, शुभ सायंकाळ. हाँ जी हाँ जी हाँ. हाँ 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 वो जो आपने भेजा तो हाँ हाँ, अभी अभी जो भेजा ना, वो थोड़ा सा कैसे रिलैक्स हो जाते ना, पैसा कमाना है अभी तो सभी अभी थोड़े रिलॅक्स हो जाएंगे, क्योंकि अभी टेन्शन वाली बात तो रही नहीं हमारे पास. आपण आता सकारात्मक झालेला आहोत सगळे, तर थोडे आता थोडं एन्जॉय करूया आणि थोडं आपल्या थोडीफार नकारात्मकता जर आपल्यामध्ये राहिलेली असेल. हो, आताच आपण पाणी आणि अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त केली, आणि ते देखील आपण पैशाने धनानेच विकत घेतो. तर येस आणखी येस, आपली ऊर्जा वाढवायसाठी आता आपण पुढे जाऊन धनासाठी कृतज्ञता व्यक्त करूया. व्यक्त करूया. थँक्यू मॅम, थँक्यू. खरंच मनीषा मॅम, तुम्ही खूप छान अगदी सुरुवातीला सगळ्यांना ऊर्जितम 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 सगळ्यांमध्ये ऊर्जा उत्पन्न करणे आणि सगळ्यांची एकसारखी ऊर्जा
असल्यामुळे आपण इथे आज बसलेलो आहोत आणि याच ऊर्जेचा प्रवास सोबत घेत जाऊन आजचा जो आहे ना प्रवास आपला आपण पोहोचतोय पाठ क्रमांक 9 पैशाचे लोहचुंबक. आता मिळालेल्या वरदानांच्या यादीपासून तर आजच्या पाठापर्यंत आपण जे काही शिकलेलो त्याचा सराव सुरू आहे सर्वांचा. जाणवतोय का आनंद चेहऱ्यावरचा आनंद जाणवतोय? थोडी शिस्त आली का आपल्यामध्ये? कारण माहितीये का आपले विचार प्लस शिस्त इज इक्वल टू संधी आणि संधी आल्यात की पैसा आपोआप येतो. आपल्याला मनी मॅग्नेट का व्हायचं आहे? आपण आता बाकी गोष्टींचे मॅग्नेट झालेलो आहोत, आपण पैशाचे सुद्धा आता मॅग्नेट झालेलो आहोत. कारण एवढी छान नातेसंबंध आपले, आपलं आरोग्य आपण अट्रॅक्ट करतो आहोत. तर पैसा तर तो येणारच. इतक्या आनंदी मनाने, इतक्या ऊर्जायुक्त मनाने आणि त्या फिलिंग्सने जर आपण, त्या एकाग्रतेने जर आपण काय केलं, पैशाकडे लक्ष केंद्रित केलं. आतापर्यंत आपण काय करायचो? पैशाबद्दल काय बोलायचो बरं? आठवा बरं थोडं आज आपण. मैम अभी अभी यूट्यूब लाइव चल रहा है तो कॉपीराइट आ जाएगा तो प्ले नहीं कर पाएंगे। ओके 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 ठीक है सर, लास्ट में लगा देते, अभी हाँ, शुरू लास्ट कर देते, ठीक है. हा थोडं आता आपण आधीचा विचार करूया की आपण पैशाबद्दल काय काय बोललेलं आहे आणि आजपासून आपल्याला काय काय टाळायचं आहे. आपण मागच्या लेसन मध्ये जादूची धनसंपत्ती 5वा दिवस त्याच्यामध्ये आपण धनाबद्दल काय काय बोलत होतो, पैशाबद्दल, तर त्याची नकारात्मकता आपली निघून गेलेली. तरीही आज आपल्याला थोडा विचार करायचा आहे की काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आता कुठल्या गोष्टी टाळायच्या? काय काय बोलत होतो आपण पैशाबद्दल? माझं नशीबच खराब आहे ना? फुकटचे पैसे काय होतात, मला माझ्या हातात टिकतच नाहीत. सतत इतरांशी तुलना, त्याच्याजवळ जास्त माझ्याजवळ कमी, माझ्याजवळ जास्त त्याच्याजवळ कमी, हा थोडा डिफरन्स येतो बघा बरं. विचार येतो का आपल्याला? दुसऱ्यांजवळ जास्त असेल आणि आपल्याजवळ कमी असेल तर आपल्याला फील होतं, पण आपल्याजवळ जास्त असेल तर दुसऱ्यांजवळ कमी असेल तर कशी भावना असते? ती पण भावना कशी असावी? प्रत्येक गोष्टीची भावना. पैसा माझ्यासाठी नाहीच, मी कधीच श्रीमंत होणार नाही. आणि जे काही आहे ना, आपण काही एखादी वस्तू आणायला गेलो किंवा एखादी वस्तू आपल्या मुलांनी मागितली, हे आपल्या अवकाती बाहेर आहे म्हणतोय ना आपण कधीतरी. अरे आपले शब्द आपल्याला बदलायला हवेत. आपले शब्द बदलले ना की काय होतं माहितीये का? विचार बदलतात. आपल्याला इथे शब्द आणि विचारांचाच खेळ आहे सगळा. आता काय मंत्र म्हटल्याने किंवा अफर्मेशन्स याच दिल्याने किंवा या सगळ्या गोष्टी केल्याने पैसा धावत येणार का आपल्याकडे? येणार का? तो यायचा असता तर आतापर्यंत आला असता की नाही? मग आपल्याला काय करायचे आहेत? आपले शब्द बदलवायचे आहेत. आणि आता जर आपण सकारात्मकतेचे चुंबक झालो आहोत तर आपण पैशाचे चुंबक नक्कीच होणार आहोत. आजपासून पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन जाईल. कारण सतत तक्रार केल्यामुळे काय झालं? अजून काही आठवतात का गोष्टी तक्रारीच्या? पटापट पटापट आपण तक्रारी काय करत होते, कारण काय होणार, हे सगळं आपल्याला डोक्यातून आज काढून टाकावं लागणार. आपण काढलेलं पण काही गोष्टी राहिल्या असतील तर, कारण पगार कमी असला तर आपण रडत बसतो, बरोबर का? महागाईवर आपण सतत तक्रार करतो. बॉस, सरकार, नशिबाला सतत दोष देत बसतो. काही काही जणांना सवय असते लोकांसाठी खर्च करतात. स्टेटस सिम्बॉल्स होतो, म्हणजे कुणाला तरी जळवण्याकरता, कुणाला तरी हे करण्याकरता. तो पण एक काय आहे? नकारात्मक भाग आहे बघा. कारण श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं यातला फरक थोडा समजून घ्या बरं का. आता फॅशन झाली आपल्याला श्रीमंत दाखवण्याची. त्याच्यातून काय होतं? आपण आपलं नुकसान करून घेतोय है ना.
शेजाऱ्यांची प्रगती बघून आपल्याला हताश होतं. आपल्याच नातेवाईकांची प्रगती बघून आपल्याला हताश होतं का? हे जर होत नसेल ना सगळं, तर आपण आता सकारात्मकतेचे चुंबक झालेलो आहोत. कधी कधी काय होतं, मला ना बऱ्याच जणांचे स्टेटस बघताना वाटतं, काय ते दुःखाची गाणी, जशी असं वाटतं सगळं संकट यांच्याच वर आलेलं आहे. सोशल मीडियावर ना स्वतःला सतत कमी, मेरी जिंदगी है ये कटी पतंग है. आता स्वतःची जिंदगी कटी पतंग म्हणजे अजून काय काय, म्हणजे गाणी सुंदर सुंदर आहेत ती लावायची सोडून ना भलतीच गाणी. बघा बघा, आपण काय काय स्टेटस आपणच चॉईस केलेलं आहे सगळं. आपल्या स्टेटसवर दुसरं कोणी टाकू शकणार आहे का? नाही. पण आपण काय करतोय हो, आपण ह्या सगळ्या गोष्टी करून काय करतोय, हे पैशापासून दूर जातो हो. हे लक्षात येतंय का तुमच्या? आणि माझ्याजवळ पैसा नाही, मी असाच, मी तसाच. आणि आपण काय, लेडीजला पण सवय असते, लग्नात जायचं होतं पण माझ्याजवळ ना त्यांच्या स्टेटसची साडी नाही, त्यांच्या स्टेटसचे दागिने नाही, त्यांच्या स्टेटसचं हे नाही. आता कशाला हो हे पाहिजे आपल्याला? आपलं सुंदर शरीर, एवढं सुंदर निसर्गाने दिलंय, इतके सुंदर विचार दिलंय, हे जोपर्यंत थांबणार नाही. पण आतापासून काय करणार आहोत आपण? आतापासून आपण काय करणार आहोत? आपण हे सगळं कमावणार आहोत. आता स्वतःलाच काय देणार नाही आपण, चान्सच देणार नाही हे सगळं म्हणण्याचं. अच्छा, वो 50,000 की साड़ी पहनती क्या, मैं 1,00,000 की पहनूंगी खुद के कमाई से, क्योंकि मैंने जादू सीख ली है. वाव, ग्रेट. आनंदी आनंद. आता आपल्याला पैशाचा टॅग बघावा लागणार नाही. का? का? स्वतःला विचारा बरं, सांगा बरं मला चॅटमध्ये, असं का? आपले विचार का बदललेत आता? काही प्रश्न आपल्याला विचारूया. कारण काय झालंय, आपण सकारात्मक झालोय, सकारात्मक विचारांचे चुंबक झालोय. आपला आत्मविश्वास वाढलाय सकारात्मक विचारामुळे आपला आत्मविश्वास वाढलाय. आपण काय करतोय, संधी ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये आली आहे. लक्षात येतंय का? आपण का बरं आता पैशाचे चुंबक होणार आहोत? कारण आपण संधी ओळखायला लागलो आहोत. योग्य आर्थिक सवयी आपण आता लावणार आहोत. आतापर्यंत आपल्याकडे काय होता, हा विचारच नव्हता. शब्दांनी एक शब्द वापरून, कृतज्ञता सोडून, बाकीच गोष्टी करून आपण काय केलं, पैसाच आपल्यापासून दूर केला. जशी नातेसंबंधी, आरोग्य, हे ते सगळं आपण गमावलं होतं ना, तसंच आपण काय करत होतो आतापर्यंत, पैसा पण आपल्या दूर जात होता. कारण या सगळ्या गोष्टी, आपली चिंता, ताण, तणाव, पैशाबद्दलचं बोलणं आपलं, हे काय करत होतं, पैशाला दूर करत होतं. मग आपण काय करायचं आहे, आपण आपले शब्दच बदलवले, आपले विचारच बदलवले आहेत. आपण तत्क्षणी विचार बदलवायला लागलो. नकारात्मकतेतून आपण सकारात्मकतेत यायला लागलो. आपल्याला काय जायचा, आधी वेळ लागायचा. आपल्याला 8 दिवस, 15 दिवस त्याच चिंतेत, त्याच तणावात, आपल्या घरामध्ये तोच तणाव दिसायचा. आता आपण लगेच 1 सेकंदामध्ये काय होतोय, स्वतःचेच विचार चेंज करतोय. मग काय झालं? मग मनी मॅग्नेट बनलो की नाही आपण? बनलो आहोत. यस बोला सर्वांनी. तरच आपण आता समोरचा पाठ सुरू करणार आहोत. स्वतःचा आत्मविश्वास वाढलाय आता? हो किंवा नाही? हो असेल तर थंब द्या. ज्यांचे विचार बदलले असतील, विचारधारा बदलली असेल, तरच आपण मॅग्नेट झालेलो आहोत पैशाला. आणि आजपासून आपल्याला अबंडन्स मनी कमवायचा आहे. ओके? कारण पैसा वाईट नाही. पैसा, आपण काय म्हणत होतो, पैसा वाईट आहे, माझ्यासाठी पैसा नाही. पैसा हा योग्य मार्गाने आपण कमावू शकतो. आजपासून म्हणायचं, पैसा हा मी योग्य मार्गाने कमावू शकतो. मी आर्थिक दृष्ट्या वाढू शकतो. कारण माझ्यावर विश्वास आहे, मी सक्षम आहे, मी आत्मविश्वासी आहे. कारण माहितीये का, तुमचं कौशल्य, स्किल, ज्ञान
कारण आता आपण सेवा द्यायला लागलो. आपल्याला माहित झालंय जेवढं दिलंय तेवढं आपल्याला मिळणार आहे. जेवढं देणार तेवढं मिळणार आहे. मग ते काहीही असेल तरी चांगले विचार, आरोग्य. बघा डबल अबंडन्स मध्ये येतंय ना आपल्याकडे. बऱ्याच जणांचे आजारामध्ये छोटी छोटी मोठी आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल रोजचं दुखणारं डोकं कमी झालंय, ऍसिडिटी कमी झाल्यासारखी वाटते. बऱ्याचशा गोष्टी चुटूरपुटूर गोष्टी ज्या रोज व्हायच्या ना त्या कमी झाल्यात आपल्या. मग याच्यामुळे काय झालंय? आपण काय झालोय? मॅग्नेट झालो की नाही या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचे. मग आता आपल्याला काय करायचंय? जास्त जर पैसा हवा असेल ना तर काय म्हणायला शिकायचंय? मला किती पैसा हवाय? एवढा एवढा पैसा हवाय असं न बोलता काय म्हणायचंय? मला पुढील 1 वर्षात एवढे पैसे हवे आहेत. मनी मॅनेजमेंट. मग आपण होणार मनी मॅग्नेट. मॅनेजमेंट आपण आता विचारांची मॅनेजमेंट शिकलेलो आहोत. आपण सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहे? शिकून आता तयार आहोत. येस. रेडी? बघा चित्रात काय दिसतंय? मॅग्नेट. कोण आहे ते मॅग्नेट? आपण आहोत. आणि पैसा कुठे जातोय? आपल्याकडे येतोय. आणि आता तयार व्हा पैशाचे लोहचुंबक होण्याकरिता. केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतंय, भरभराटीला येतंय. केवळ कृतज्ञतेने. आतापर्यंत मी ज्या गोष्टी केल्यात ना ते कृतज्ञ नव्हतो म्हणून त्या आपल्या डोक्यात यायच्या. हो, लक्षात येतंय का? पण आता आपण कृतज्ञ झालोय. आपल्याकडे कृतज्ञतेचा काय खजिना आलाय, खजिना. आपण रोज तो डबा उघडतोय, तो खजिन्याची पेटी उघडतोय आणि अबंडस कृतज्ञता करतोय. होतंय? लक्षात घ्यायला हवं तुम्हाला, आपल्याकडे जितकी जास्त कृतज्ञता तेवढ्या आपण कुठल्या गोष्टींचे लोहचुंबक होणार आहोत, कुठल्या गोष्टींचे मॅग्नेट होणार आहोत? सांगा पटापट पटापट टाका तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. कारण मला तुमच्याकडून हवंय की तुम्ही कशा कशाचे मॅग्नेट झाला आहात ते. तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी. बघा काय म्हणतात आहे रॉन्डाबर्न, की कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आहे तर तक्रार करणे ही गरिबी आहे. हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम. बघा सुवर्ण नियम काय सांगितलाय. कशाला म्हणतात सुवर्ण नियम? की जर तुम्ही कृतज्ञता कमी करणार तर तुमच्यामध्ये काय येणार? गरिबी येणार. बरोबर? गरीब आणखी गरीब होत जाणार, श्रीमंत आणखी श्रीमंत होत जाणार. कारण तुम्ही जर कृतज्ञतेचा सुवर्ण धागा पकडलाय तर तुम्ही काय झालात? सकारात्मकतेचे मॅग्नेट झालात. आता ज्या पद्धतीने तुम्ही विचार करणार तसं तुमचं जीवन बदलणार. कारण सुरुवातीचं या पुस्तकातल्या सर्वात सुरुवातीचंच वाक्य काय आहे? याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाचं वैभव मिळवू शकता. जादूच्या पुस्तकामुळे तुम्ही संपूर्ण जगाचं वैभव मिळवू शकता. अंडरलाईन कराल त्या वाक्याला. आणि ते वाक्य सतत सतत आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच तिथूनच आपण आपला प्रवास सुरू केला होता, पहिल्या वाक्यापासून. आता वैभव मिळवायला आपल्याला सुरुवात करायची आहे कृतज्ञतेने. आता किती कृतज्ञता असावी आपल्याकडे? तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही सारखी तक्रार करत असाल तर तुम्ही आणखी गरीब होत जाल. हा नियमच आहे. लाईक अट्रॅक्ट्स लाईक.
गोज अराउंड कम अराउंड. हे सगळे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते अगदी सोपं आहे बरं का. या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. फक्त काय करायचंय आपल्याला? कृतज्ञता वाढवायची आहे. कृतज्ञता एकदा वाढवली ना, की आपली बुद्धी खरंच शांत व्हायला लागते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागते. मनीषा मॅमनी ज्या शांततेने त्या सांगतात की नाही, इतकं छान त्या तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करवून घेतात. कारण त्यांची जी शांतता आहे ना, ती भावते आपल्याला आणि आणखी विचार करायला लावते. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आठवतं, की बापरे! इतकी शांतता असणं गरजेचं आहे. जर आपल्याला संधी अ, कमावायच्या असतील ना, त्या गमावायच्या नसतील ना, तर संधींकडे लक्ष केंद्रित करायला काय लागणार आपल्याला? कृतज्ञतेकडे कशा पद्धतीने आपली कृतज्ञता वाढवायची, याच्यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागेल की नाही? आणि ती कशा पद्धतीने? बघा, याच्यामध्ये काही नियम सांगितलेले आहे बरं का तुम्हाला. कृतज्ञता आपण फक्त काय म्हणजे आपण जसं म्हटलंय ना, की आपल्याला आभार फक्त फेकायचे नाही आहेत. आपल्याला फक्त आभार एकदा म्हणून हे नाही करायचंय. आपल्याला दोनदा म्हणून नाही, तीनदा फिलिंग्सनी. आता परत आपल्याला काय करायचं आहे? कारणं वाढवायची आहे, का आभारी आहोत. आपण एकदाच बोलून थांबणार नाही आहोत. ओके. तर त्यांनी काय सांगितलंय, लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. केली का तुम्ही आजपर्यंत तक्रार? बघा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये हां. आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. आजची जादू तुम्हाला ती कृतज्ञतेत बदलवणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार. दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता, तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आणि तुम्ही श्रीमंत होणार. काय म्हटलंय? दोनदा कृतज्ञता व्यक्त करायची. कशी? की साधं आपण ना एखाद्या गोष्टीबद्दल फॉर एक्झाम्पल आपल्याला काय हवंय आज सकाळपासून तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पैसा खर्च केला ते बघा बरं. आठवा, आज आपण आपल्या घरी कशासाठी पैसा खर्च केला? आणि त्यासाठी एकदा कृतज्ञता हा शब्द तुम्ही वापरलाय. फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्या-उठल्या आपल्याकडे दुधाचं पॅकेट येतंय किंवा दूध येतंय आपल्याकडे, बरोबर? आपण काय म्हणतोय, की मला घरबसल्या हे दूध मिळाल्याबद्दल धन्यवाद. हे साधं म्हणणं झालं बरं. धन्यवाद एकदा म्हटलं आपण. फिलिंग्स नाही त्याच्यामध्ये. पण ते जर आपल्याला कारण मी त्या दूधवाल्याचे का धन्यवाद मानले? कारण मला कुठलाच त्रास झाला नाही जाण्यासाठी. जाणं-येणं आपल्याला इतक्या दूर जाऊन आणावं लागलं का? मला घर बसल्या-बसल्या ते मिळालं. इतकी सुविधा झालेली आहे. मग मी कारण टाकलंय एक. मग एक कारण टाकलं तर मला थोडं फिलिंग आलं, बरं का. पण मला अजून दुसरं कारण टाकावं लागणार, की मला वेळेवरती ते आलं. बघा मी गेलो असतो, मला तिथे जाऊन माझा वेळ गेला असता, पण ते वेळेवरती मला जेव्हा हवं होतं तेव्हा आलंय. मग अजून फिलिंग आलं. तिसरी गोष्ट, की मला चॉईस होती ना, म्हणजे मी कुठल्या पद्धतीचं दूध मला बोलवायचं होतं त्याची चॉईस होती ना माझ्याकडे, तेच माझ्याकडे आलंय. बघा कारणं ना आपल्याला शोधायची आहेत. आत्ताच आपल्याला सराव करता मॅमनी सांगितलंय, की आपल्याला कुठपर्यंत कृतज्ञता जायला हवी. आणि या पद्धतीचे तुम्ही जर नुसतं फक्त दूध हातात मिळालंय म्हणून आपल्या घरी आलंय म्हणून जर 10 कृतज्ञतेची कारणं सांगणार ना, तेव्हा कुठे फिलिंग येणार? मग आता हे तर पैसे कमवायचेत आपल्याला. आपल्याला किती कृतज्ञता असायला हवी आपल्यामध्ये. तर 2दा, 3दा, 4दा तुम्ही जितकेदा कारणं सांगणार ना त्याची, तितका आनंद तुमच्या चेहऱ्यावर येणार आणि तितके फिलिंग्स वाढून तुमच्याकडे ते जास्तीत जास्त लवकर त्या गोष्टी येणार. तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिल चुकती करणं हे एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं.
पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता ना, तेव्हा खरं तर तुम्ही पैशाविषयीच तक्रार करत असता आणि तक्रारी करण्यामुळे तुम्ही गरिबीतच राहता. आता आठवा, तुमच्याकडे कोणती कोणती बिलं आहेत. आपल्याला कुठल्या वस्तूंसाठी आपण पैसा खर्च केलेला आहे आणि आपल्याकडे त्याचं बिल आलंय आणि आपल्याला ते बिल बघून काय वाटलंय? समाधान वाटलं की ताण वाटला? भीती वाटली की बापरे, आज एवढा खर्च झालाय? आपण कुठल्या फिलिंग्स मध्ये असणार हे लक्षात घ्या. आणि जर आपण भीतीच्या, तणावाच्या आणि नकारात्मकतेकडे विचार जाणारे असतील आपले, तर काय होणार? आपण अजूनही गरिबीकडेच जाणार आणि अजून अजून गरीब होत जाणार. साध्या बिलाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. आपल्याकडे आपण खर्च केलेल्या पैशांची बिल. ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं या विचारावर तुमची श्रीमंती आणि गरिबी अवलंबून आहे. बघा किती सोपं सांगितलं. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. काय करायचं आता तुम्हाला? आपल्या बिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करा की मी एवढ्या वस्तू घेऊ शकलोय आज. माझ्या जवळ एवढे पैसे होते की मी आज एवढा खर्च करू शकतोय. आपल्याकडे सतत काय असतं? असलं त्याचा पाढा नाही, नसल्याचा पाढा सतत आपण वाचत असतो. मग आज ना तुम्ही बघा बरं कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी खर्च केलाय आणि आनंदाने लिहा की हा, मी आज हा खर्च केलाय आणि मी आनंदाने खर्च केलाय. आणि एक बाजूला लिहा की कुठल्या बाजूला तुम्हाला टेन्शन आलंय किंवा ती बाजू ना तुम्हाला नकारात्मक वाटली की इथे आज मला खर्च करायला नको होता तरीही मी केलाय. दोन्हीही गोष्टी म्हणत असताना तुमचं फिलिंग बघा बरं का. लक्षात घ्यायचंय की तुमचे फिलिंग्स कसे तयार होतात आहे पैसा खर्च करतानाचे. आता जास्त पैसा खर्च करताना तुम्हाला भीती वाटली, टेन्शन आलंय. जास्त पेड करताना फॉर एक्झाम्पल आपण 5,000ची वस्तू आणायला गेलो आणि आपल्याला ती 7,000ची मिळाली म्हणून आपल्याला सतत विचार सुरू राहिला, मी या दुसऱ्या दुकानातून घेतले असते तर माझ्याकडे 2,000 रुपये वाचले असते. कदाचित आधीच प्लॅनिंग नसल्यामुळे ते होऊ शकतं. बघा कशामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन येऊ शकतं. हे नियोजन, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमुळे आपण काय करू शकतो? हा ताण कमी करू शकतो. पण फिलिंग जे येतंय ना आपल्याला आता, ते खर्च करणाऱ्या पैशाबद्दल, ते फिलिंग इथे लेखिकेने सांगितलंय की ते जे फिलिंग तुम्हाला आलंय ना, ते तुमची गरिबी आणि श्रीमंती ठरवतं. हे बाकीचे विचार तर नंतर येतात आपल्याकडे. म्हणून आपण आधीच्या ज्या विचारांची जी आपली हे होती ना, ती नकारात्मकतेकडे जाणारी टर्न करायची आपण सकारात्मकतेकडे. अरे झालाय माझा 1,000 2,000 जरी जास्त खर्च झाला असेल ना, तरी वस्तू तर चांगली आली ना. बघा लगेच आपण टर्न केलंय की मी आज 5,000 मिळणारी वस्तू जर 7,000त घेतली तर काही तर फरक असेल ना त्याच्यामध्ये. मग आपण काय करायचं? लगेच आपले शब्द बदलवायचे आहेत. नाहीतर सतत जर आपण त्याच टेन्शनमध्ये राहणार, तर मग आपल्याला काय होतं? एखादी वस्तू आणल्यानंतर आपण लगेच 10 जणांजवळ ते सांगतो. आणि मग अजून 2-3 जण अजून त्याच्याबद्दल नकारात्मकता बोलणारे असतात. अरे मी मिळवून दिली असती, काय तू घाई केली? अजून आपल्याला टेन्शन वाढायला लागतं. बघा हे प्रत्येक साधी उदाहरणं आहेत ही आपल्याकडची. आता वाण आणायला गेली असतील आपल्या लेडीज आणि तेच वाण जर एखाद्याने स्वस्तात आणलं असेल, तर मला थोडं महागात पडलं असेल, तर लगेच चर्चा सुरू होतात. अगं माझ्यासोबत आली असती तर आपण हे अशा पद्धतीने केलं असतं तशा. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. ह्या चर्चेतून आपण काय होतोय? श्रीमंत होण्याऐवजी गरीब होतोय. या चर्चा आपल्याला टाळायच्या आहेत. लक्षात घ्या. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण काय करतोय? अट्रॅक्ट करतोय मग. आपण लोहचुंबक आहोत ना आता, आपण मॅग्नेट आहोत ना. मग पैशा बाबतीत या गोष्टी सुद्धा मग आपण काय करतोय? अट्रॅक्ट करतो आहे. मग तुम्हाला सकारात्मकता अट्रॅक्ट करायची की नकारात्मकता हे तुम्ही ठरवायचं आहे.
पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळवण्यासाठी करायचं असतं. काय? की तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता. ही जर तुम्ही केली तर काय होणार की तुम्हाला आयुष्यात आणखी पैसा मिळवण्यासाठी हे करावंच लागणार आहे. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिलं भरणे, बघा तुम्ही काय चुका करताय. तुम्ही नाही, आपण सगळे, मी पण आहेत त्याच्यामध्ये. आपण काय चुका करतोय? मोठ्या नाखुशीने बिलं भरणे, यात तुमच्यात कृतज्ञतेचा अभावच दिसतो. तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी बिलं आली ती काही उगीचच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत. लक्षात घ्या हां. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अगदी शब्दशः पैशाचा लोहचुंबक बनाल. मनी मॅग्नेट झालात तुम्ही आता. तुम्हाला विचार करून बोलायचं आहे. पैशाबद्दल बोलताना खूप विचार करावा लागणार आहे आता. शब्दांमध्ये बदल करावे लागणार आहेत. बघा, आपल्याला वीज बिल आल्यानंतर हातात आल्याबरोबर आपण काय म्हणतो, बापरे! यावेळी जास्त वापरलंय वाटतं साधनं आपण. मग लगेच आपल्याकडे काय असतं, लिस्ट तयार असते, की आजपासून 2 रूममध्येच फॅन सुरू ठेवायचा, एका रूममध्ये बंद करायचा. बघा तुमच्या घरामध्ये अजून काय, आपण एक दिवसच काय वापरायचा, मिक्सर वापरायचा. मिक्सरचं वापरणं जास्त सुरू झालंय वाटतंय. हीटर जास्त वापरतोय का? काय बघा तुमच्याकडे कशा पद्धतीची वाक्य बोलली जातात. बिल बघितल्याबरोबर त्याच्या आधी आपण सगळी काय केलेली आहे, आपली सोय सगळी करून घेतली होती आपण. आपण खूप एन्जॉय केलं महिनाभर आणि बिल हातात पडल्याबरोबर आपली काय सुरू झाली, नाटकं सुरू झाली. याला आपण नाटकच म्हणूया. बरीचशी नाटकं आपण करत असतो आणि आता काय होतंय ना, आता ही नाटकं आपण बंद करायची आणि थोडा ना विचार करायचा, की या सगळ्यांमुळे आपल्या सोयी पण तर वाढलेल्या आहेत ना. आणि जर तुम्ही कृतज्ञ राहत नसाल तर विसरा श्रीमंत व्हायचं. आपल्याला बदलायचं आहे. प्रत्येक बिलासाठी, प्रत्येक बिल, कुठलंही बिल आलं तरी त्याच्यासाठी काय राहायचंय? कृतज्ञ राहायचं आहे. पैशाबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करताना, बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलात ना, त्याची आठवण ठेवा. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल, तर असा विचार करा की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा की पैशाची बचत करून आणि रोख पैसे देऊनच तुम्हाला घर घ्यावं लागलं असतं, तर तुमची काय परिस्थिती झाली असती? विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसत्या, तर काय वेळ आली असती? म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घरमालकांचे आभार माना. कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असता. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या घरात राहत असतो ना, सगळं ठरलेलं असतं बरं. भाडं ठरलेलं असतं, आपल्याला कुठल्या सोयी पाहिजे आहे, सगळ्या गोष्टी आधीच बोलून झालेल्या असतात घरमालकांशी. पण जेव्हा घरमालक आपल्याला महिन्यानंतर पैसे द्यावे लागतात ना, तेव्हा तुमच्या मनातले विचार बघा बरं काय येतात. सर्वात पहिले तर येतं की 1 तारीख येऊच नये. म्हणजे आपलं ठरलेलं असतं बरं की दर महिन्याच्या 1 तारखेला आपल्याला भाडं द्यायचंय. पण ही 1 तारीख. दुसरी गोष्ट म्हणजे आता मालक आलाय, की याने ना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आपल्या तोंडातून वाईट शब्द निघतोच. तुम्ही कितीही म्हणा. काय? काय निघतात तुमचे बघा काय निघतात ते. आता तुम्ही महिनाभर राहिलात, त्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतलात, त्या घर छत होतं तुम्हाला महिनाभर राहायला आणि जेव्हा पैसा मागायला घरमालक आल्याबरोबर आपण काय बोलायला लागलो? आता ह्या शब्दांना आपल्याला बदलवायचं आहे, कारण आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. अरे विचार करा, जर तुम्हाला पैसा देणारे बँकच नसत्या,
तुम्ही कर्ज काढले आहेत ना, मग त्या कर्जाचा ताण घेऊ नका. त्या कर्जाचा ताण न घेण्याची अतिशय सुंदर इथे उदाहरणं दिलेली आहेत रॉन्डा बर्नी आणि त्या पद्धतीची कृतज्ञता कशी व्यक्त करायची. आज सगळे ना तुमचे टेन्शनच दूर होऊन जाणार. बघा, तुमच्या जीवनात तुमच्या जवळ असणारे बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला हलकं वाटायला लागणार आहे. कारण कर्जात नेहमी आपण बघा तुमच्याकडे असणारी गाडी बद्दल जर तुमच्याकडे लोन येत असतील, जर तुम्ही कुठल्या गोष्टींचे बिल भरत असणार, घरी आपल्या खूप साऱ्या भौतिक वस्तू असतात, परंतु त्या आपण ईएमआयने भरलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला लोड आलेलं असतं. आपलं घर सुद्धा ईएमआय आपण भरत असतो. बऱ्याचशा गोष्टी ईएमआय वरती सुरू असतात. पण आतापर्यंत महिना भरला की आपल्याला टेन्शन यायचं. प्रत्येकाला येतच. हे नॅचरल आहे. पण आता काय सांगितलंय रॉन्डा बर्नी, याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण त्याच्यावरती उपाय त्यांनी सुचवले आहेत. बघा काय म्हणतात त्या. विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसल्या तर काय वेळ आली असती. आता हा सगळा विचार करून आपल्याला समोर जायचं आहे की तुम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये किंवा घरात राहता त्याच्यामुळे तुम्हाला घर मिळालंय. मग आधी त्याची कृतज्ञता करा. प्रथमच काय नाही करायची, आपल्याला भाडं भरावं लागतंय हे डोक्यात आणण्यापेक्षा आपण तिथे राहतोय, आपल्याला सगळ्या सोयी मिळतात आहे, यासाठी पहिले कृतज्ञता करा. तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल तर या सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठी अंतरे पार करून जाण्यानं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं याची कल्पना करून बघा. फोनमुळे कुटुंबियांशी, मित्रांशी कितीतरी वेळा तुम्हाला संपर्क साधता येतो. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती क्षणात तुम्हाला मिळवता येते. तुम्ही ईमेल पाठवू आणि घेऊ शकता. या महत्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हातांच्या बोटांवर असतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. ज्या कंपन्या या सेवा देतात, तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला सेवा पुरवतात, याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. बघा, पैसे न भरताही सुरुवातीला त्या तुम्हाला सेवा देत असतात. किती महत्वाचं वाक्य आहे ना? मग आपण पूर्ण सेवा उपभोगल्यावर पैसे देताना का बरं त्रास होतो बरं आपल्याला? आपल्याला तेव्हा आठवतं का की आपल्या कडे येणारा गॅस जेव्हा महिनाभराचा आपल्याला अन्न शिजवू देतो, आपल्याला भरपेट जेवण देतं, सगळ्या गोष्टी करू देतो आपल्याला तिथे आणि नंतर आपल्याला सिलेंडरचे भाव आठवतात का? आणि मग आपण सरकारला दोष द्यायला लागतो का आपली पोटं भरल्यावरती? मग या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायला हवा. आतापर्यंत आपण काय केलं, सतत उपभोग तर घेऊन घेतल्या सगळ्या सोयींचा. आपल्याला एवढे छान रस्ते झालेत, आपल्या बघा आजूबाजूला काय काय सुविधा आहेत. बरं तुम्ही जिथे बसला आहात ना तिथे काय काय सुविधा झाली आहे बघा बरं. आज तुम्ही शांतपणे घरी बसून फोनवरती, लॅपटॉपवरती हा क्लास अटेंड करू शकताय. मग थोडीशी लाईन गेली 5 मिनिटासाठी तरी आपला काय काय थैथयाट होतो ना आपला. आणि आपण काय बोलतो बरं? आता जीएसटी बद्दल जेव्हा जीएसटी आला होता, आपल्याला सोयी भरपूर होत्या. आता तो पार्ट वेगळा आहे. पण आपण पैसे भरताना काय बोलायचो, बापरे! म्हणजे ते जर शब्द ऐकले ना की वाटायचं, की इतक्या सोयी आपल्याला मिळाल्या त्याच्याबद्दल खरंच आपण कृतज्ञता व्यक्त केली का? हा पाठ जेव्हा वाचन करताना खरंच स्वतःला कुठपर्यंत आपण या श्रीमंतीपासून दूर ठेवलंय ना, हे प्रत्येक बिलागणिक वाटायला लागलं होतं. आता बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठे कुठे काय काय गोष्टी बोललात ते. आणि आपण काय करतोय, नंतर त्याचे पैसे भरताना फक्त आपल्याला बोललं येतं. आधी सोयी सुविधा घेताना आपण त्याचा संपूर्ण आनंद घेत असतो. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला,
त्यांचे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत की याचा साक्षात्कार मला झाला तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द त्यावर लिहिले. बघा तुम्हाला पण काय करायचंय, तुम्ही भरलेले बिल काढायचे आहेत. आता तुम्हाला ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च केलेला आहे ती बिलं तुम्हाला सगळी काढायची आहेत. आता का? कारण सांगते. कारण काय म्हटलं आहे, प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द त्याच्यावर लिहायचे आहेत तुम्हाला. जे रॉन्डा बर्ननी स्वतः केलं ना, हे मॅजिक मॅग्नेट हा पाठ त्यांनी आपल्यासाठी जो लिहिलाय ना, तो आधी त्यांनी अनुभवलाय आणि ते त्यात त्या सांगतात आहे, अगदी एकही बिल मी हे लिहिल्याशिवाय ठेवत नाही. काय लिहितं त्याच्यावरती? बघा लिहा, मी बिल भरले आभारी आहे. सुरुवातीला जेव्हा मी बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून बिलावर पैशासाठी आभारी आहे असे लिहायचे. त्यांच्याजवळ जेव्हा बिल भरायला पैसे सुद्धा नसायचे ना, तेव्हा त्या काय लिहायच्या? की मी पैशासाठी आभारी आहे. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आठवा. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा. आता याच्यामध्ये ना आत्ताचा प्रेझेंट मधला विचार करायचा आहे. आता आपण मागे समोर कुठेही जात नाही आहोत. आता फक्त आपण वर्तमानाचा विचार करतोय की आता आज आपल्याकडे कुठली बिलं आहेत जी आपण पेड केलेली आहेत आणि जी आपल्याला पेड करायची आहेत. कळतंय का सर्वांना? आपण पेड केलेली बिल आणि आपल्याला पेड करायचे आहेत ते बिल. मग ते कुठलेही हप्ते असो, आपल्या कुठल्याही बँकेचे EMI हप्ते असणार आहे, कुठलेही घ्या तुम्ही, ज्याच्यासाठी तुम्हाला ते भरायचे आहे, फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला ते भरायचे आहे, तरीही ते बिल काढायचंय आपल्याला आणि काय करायचंय त्याच्यावरती लिहायचं आहे, पैशासाठी आभारी आहे. जे बिल भरून झालेले आहेत त्याच्यासाठी काय लिहायचंय? मी बिल भरले आभारी आहे. आणि जी बिल भरायची आहेत त्याच्यासाठी काय लिहायचं आहे? पैशासाठी आभारी आहे. आता आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा जो EMIचे रिसिप्ट असतात ना, त्या आपल्या याच्यामध्ये असतात. कशामध्ये? फोनमध्ये असतात. ठीक आहे? किंवा तुमच्याकडे तुम्हाला काय येतो? ईमेल येतो. तेव्हा तुम्ही त्याच्यावरून ना त्याच्या प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यावर त्याच्यावरती लिहा. कारण फोकस याच्यामध्ये पण सुद्धा काय सांगितलंय? तुमचा फोकस जायला हवा की मला कशासाठी आभार मानायचे आहे आणि कशासाठी मला अधिक आभार मानायचे आहे. ओके? नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायचे, तेव्हा मी बिल भरले आभारी आहे असे त्याच्या पुढे लिहायचे. बघा, तुम्हालाही आता तेच करायचं आहे. सध्याचं तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या, नंतर कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहा. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असली आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल, तर तुम्ही ते बिल ईमेलने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशासाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. अगदी सोप्या शब्दात आहे. समजलंय? येस. काय लिहायचंय? पैशासाठी मी आभारी आहे. त्यानंतर आधी भरलेली 10 बिलं शोधा. आता तुम्हाला काय करायला सांगितलंय बघा. असाइनमेंट काय आहे तुमच्याकडे? आजचा सराव काय आहे? 10 बिलं तुम्हाला शोधायची आहे. छोटी मोठी कोणतेही. ठीक आहे? कारण आपण आपल्या स्वतःचे पैसे दिलेले आहेत, त्याच्यामुळे कमी पैशाची बिलं, जास्ती पैशाची बिलं हे असं आपण डिवाइड करणार नाही, कारण तो पैसा आपलाच होता. बरोबर? तर आपण काय करायचं? 10 बिलं शोधायची. प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. समजतंय? की भरलेल्या बिलावरती काय लिहायचं आहे? की मी हे बिल भरले आभारी आहे. प्रत्येक भरलेल्या बिलावर ते लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते
त्याबद्दल तुम्हाला जेवढी शंका असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. बघा, आता बिल काढले आणि लिहितंय असं नाही, तर आनंदाने लिहा की माझे पैसे आहेत, मी कमावलेले आणि मी बिल भरतोय. वाव! मी कुणाला तरी, कारण मला त्यांनी सोय दिली आहे ना, त्यांनी मला काय दिले, सेवा दिली आहे, त्याचे मी पैसे भरतोय. मी याची गोष्ट करतच नाही की तुम्हाला दान द्यायचंय, ते नंतर बोलूया आपण, कारण आपल्याजवळ असेल तेव्हा आपण देणार की नाही, ती गोष्ट, सेवा देण्याची ती गोष्ट वेगळी, पण आपल्याला दुसऱ्यांनी दिलेल्या सेवेचे आपण भुगतान करतोय. लक्षात येतंय का? आपण त्या वस्तूंचा उपभोग घेतोय, त्याचा आपण बिल देतोय, त्याच्यासाठी आपल्याला किती कृतज्ञता असायला हवी. आपण आजपर्यंत केली नाही, म्हणून आज आपण या परिस्थितीत आहोत. पैसा 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 पैसा. आता काय करायचं आपल्याला, पैसा वाढवायचा आहे, कृतज्ञता वाढवायची आहे, म्हणजे पैसा आपोआप वाढणार आहे. मग तो कसा? तर प्रत्येक बिलावरती तुम्हाला काय करायचं आहे, मी भरलेल्या बिलांबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, तेवढे आणखी पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षित कराल. ठीक आहे? आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या, की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भरणार ना, तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा. आणि बिलाच्या दर्शनी पानावर बघा, दर्शनी समोरचं दिसणारं पान, बिल भरले आभारी आहे, हे जादूचे शब्द लिहा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले, तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. आपण बिल भरणार आहोत. ती बिल न भरण्यासाठी उपाय नाही शोधायचे. बिल कसे भरायचे आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता करायची आहे. आणि लवकरात लवकर कसे ते भरता येतील याच्यासाठी कृतज्ञता जास्तीत जास्त वापरायची आहे. तर काय करायचं आपल्याला? आपल्याला त्या वस्तूंचा, आपण घेतलेल्या वस्तूंचा आपल्याला जास्तीत जास्त काय फायदा झाला हे आपल्या लक्षात घ्यायचंय. कृतज्ञता कशी येणार बरं? फक्त बिल घेऊन, हे बघा, चुकीचा हे समज करून घेऊ नका. बिल आहे ना, आता फॉर एक्झाम्पल मला एखादं कोणी चॅट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला कशाचं बिल पेड करायचंय, कशाचं बिल पेड करायचं आहे. मनीषा मॅम, एखादं तुम्ही मला हे टाका की आपल्याला बिल कशाचं पेड करायचं आहे. बघा, तुमच्याकडे तुम्ही 10 बिल जमा केलेली असेल, ठीक आहे, लोन आहे तुमच्याकडे, ठीक आहे. आता कशाचं लोन आहे हे क्लिअर असायला हवं, बरं का? कशाचं लोन आहे? गाडीचं. आपण घेऊ, गाडी आहे आपल्याकडे, त्याचं लोन आहे, ठीक आहे. आता गाडी आहे, त्याचं लोन आपल्याकडे आहे, आपण चिंतेत आहोत पुढचा हप्ता कसा भरणार. आता चिंता सोडा. काय म्हटलंय रोंडाबरनी? आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सुरुवातीला गाडीचा उपयोग काय होतो आहे आपल्याला बघा, एन्जॉय करा बरं तो दिवस ज्या दिवशी आपण गाडी घरी आणली होती. वाव! सर्वात पहिले मी काय केलंय, माझ्या कुटुंबासकट मी गाडीमध्ये बसले. आधी टू व्हीलर होती, त्याच्यामुळे काय होतंय, आम्ही दोघंच प्रवास करायचो. आता आम्ही कुटुंब सोबत आम्ही प्रवास करतोय. किती आनंदाची गोष्ट की नाही? अजून काय काय होतं बरं गाडी आणल्यामुळे आपल्याकडे? वाव! स्टेटस वाढलं की नाही? बापरे! दुसऱ्याला दाखवायला थोडं वाटलं की नाही? माझ्याकडे आता बापरे! मी ही ब्रँडेड गाडी घेतली. आनंदच झाला ना हो. तर मग विचार करा ती गाडी आल्याचा. ते लोनचे हप्ते थोडे बाजूला ठेवा बरं का. आपल्याला ती गाडी का आली आपल्याकडे? वाव! मी काय करतोय, मला लांब लांब फिरायला जाता येतंय. आधी विचार करावा लागायचा, बसची तिकीट, सगळ्याच गोष्टीचा, ट्रेनची वेळ, हे सगळं बघावं लागायचं. आता माझी गाडी काढली की आम्ही कुठेही जाऊ शकतो. बघा कुठपर्यंत तुम्हाला विचार करायचा. आणि आनंद येऊ द्या, फिलिंग येऊ द्या, आणि मग तुम्ही त्याच्यावर लिहा की आता मला या गाडीचा हप्ता भरायचा. बघा, दुःख होणार की सुख होणार, आनंद होणार. इतक्या इतक्या प्रमाणात तुम्हाला ती कृतज्ञता करायची आणि तेव्हा लिहायचं आहे, मी आभारी आहे, या पैशाबद्दल मी आभारी आहे. आतापर्यंत आपण केलं होतं, चुकीचं केलं होतं, वाटायचं ना आपल्याला. आपण काय करायचं, बिल पाहिल्याबरोबर आपल्याला चिंता वाटायची की आपण गाडी दिली ना, आपल्याला लोनवरती गाडी आपण घेतली ना, आपण त्या सगळ्या सुविधा घेतोय ना, तर मग त्याचा विचार न करता आपण
जे काही आतापर्यंत बोलायचं, आता आपल्याला ते बोलायचं नाही. लक्षात घ्या. लक्षात येतंय का सर्वांच्या? थंब द्या, समोर जाते. आजपासून स्वतःला नियमित सवय लावून घ्या, की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल, तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली. परत वाचते तो पॅराग्राफ. परत वाचन करते, की तुम्हाला त्यामुळे काय सुविधा मिळाली याचा जास्तीत जास्त जो विचार करणार, तर आपल्याकडे काय आधी तर एकच गाडी होती, मग 2 असणार, 3 असणार आणि ब्रँडची नावं तुम्ही लिहा बरं, तुम्हाला कोणकोणती ब्रँड हवंय. लिहा पटापट चॅटमध्ये तुम्हाला कोणकोणत्या ब्रँडची गाडी हवी आहे. बस काही दिवसातच ती तुमच्या घरासमोर असणार आहे, जर तुम्ही या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली तर. लक्षात घ्या, इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजावलं आहे. मग काय करायचं आहे? या बिलामुळे तुम्हाला क्षणभर विचार करा, की बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले आभारी आहे. बघा, बिल भरले आभारी आहे. जरी तुमचे EMI बाकी आहे, तरीही त्या बिलांवरती लिहा, मी बिल भरले आभारी आहे. आनंद व्यक्त करा, तरच तुमच्याकडे पैसा, कारण तुम्ही चुंबक आहात ना, म्हणून तुमच्याकडे पैसा येणार आहे. हे जादूचे शब्द लिहा आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगा. बिलकुल विचार करूच नका आता. आता विचारांची शक्ती आपल्याला सकारात्मकतेकडे वाढवायची आहे ना, तर चल बिलकुल डोळे बंद करून विश्वास ठेवा या शब्दांवरती आणि बघा, बघा काय चमत्कार होतात ते. हीच आहे जादू. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरलेत ना, त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली, तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा आहे. सुरुवातीपासूनच आपल्याला हा सोनेरी धागा पकडायचा आहे आणि हे सोनेरी धागे एकत्र करत 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 सोनेरी धाग्यांचा पुंज आपल्याला पकडायचा आहे. आणि बघा त्याच्यासाठी तुम्हाला किती कृतज्ञता करावी लागेल. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेसे पैसे किंवा कधी-कधी 10 पटीने तर कधी 100 पटीने पैसे तुमच्याकडे येतात. 10 पटीने, 100 पटीने, 1000 पटीने वाढवा. पट वाढवत जा तुम्ही. जेवढी कृतज्ञता तेवढे पट वाढवा आता तुम्ही. टक्के किती टक्केवारी तुम्हाला पाहिजे ती वाढवा. बघूया तर कुठपर्यंत आपली टक्केवारी जाणार आहे ती. पण त्यासाठी कशाची टक्केवारी वाढवावी लागेल? कृतज्ञतेची. पण कशा पद्धतीने? एका गोष्टीसाठी 1000 कारणे शोधा, 1000 कारणे, तर लाखो मिळतील. लाखो कारणे शोधाल तर करोडो मिळतील आणि करोडो कारणे काढाल तर त्याच्या समोरच मिळेल. आता तुम्ही ठरवा. एक कारण काढलं तर 1च रुपया मिळणार आहे. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते. बघा, खूप छान वाक्य आहे हे, की मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते, तर तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ $50 चे बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरले तर तुम्हाला त्याबद्दल $100 मिळतात. आता तुम्ही 1,00,000 कळतंय का? 1,00,000चं जर बिल भरलं असेल आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली असेल, करोडो कृतज्ञता व्यक्त केली असेल. बघा, मी ना तुम्हाला लाख आणि करोडोच्याच गोष्टी सांगते बरं. पैसा म्हटला की आपल्याला आता तेवढाच बोलायला हवा. आपण आता चिल्लर कामं करायची नाहीत. मग आपण चिल्लर कृतज्ञता बाळगायची नाहीत. आपल्याला अबंडन्सता पाहिजे ना पैशामध्ये. आता आपण कशा आरोग्यामध्ये पण मिळवतो आहो. आम्ही नातेसंबंधात तर आपली भरभराटच होते आहे. मग त्याच पद्धतीने तेवढ्याच ताकदीने आपण पैसे पण मिळवायचे आहेत. चला तयार सगळे? येस. मग आपल्याला
दुप्पट तिप्पट चौपट 100 पट 1000 पट काय करायचंय? पैसा मिळवायला तयार व्हायचंय. कळला का पाठ? अगदी सोपा पाठ आहे. फक्त काय करायचंय? कृतज्ञता कशी करायची ना, हे लक्षात घ्या. बरोबर? ज्या पद्धतीने तुम्ही आज तिळगुळाचं उदाहरण देते. कुणी तिळगुळाचे लाडू बनवले, कुणी वडी बनवली, कुणी पट्टी बनवली ती, कुणी गूळ टाकून बनवलंय, कुणी साखर टाकून बनवलंय, त्याच्यात कुणी शेंगदाण्याचा थोडा वापर केलाय, कुणी कशा तरी पद्धतीनं. पण आपण काय देताना म्हणतोय? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरोबर आहे? आता हे इथेच असंच आहे. तुम्ही तो वापरा कशाही पद्धतीने. बरोबर आहे? पण आपल्या जवळ तो आल्यानंतर त्याची कृतज्ञता मात्र कशी गोड गोड करायची ना, हे तुम्ही ठरवा. आता काय करायचंय तुम्हाला? त्या वडीची स्तुती केली की नाही हो? मी पुरुषांना विचारते. वाव! खाल्ल्यानंतर टेस्ट किती छान वाटली ना हो. आपण तिळाच्या पोळीची किती तारीफ करतो ना हो. बरं, आईच्या हातची चांगली वाटली असेल तर बायकोला थोडासा राग येऊ शकतो, बरं का? पण माहितीये का, या सगळ्यांचा आनंद बघा, आनंद किती. मग काय करणार? आपली बायको पण थोडी शिकून घेणार की नाही, नाही यांना ना आईच्या हातची आवडायची, मग मी त्यांना रेसिपी विचारू का? ही कृतज्ञता. आणि हो, तुम्हाला आईच्याच हातचं आवडतं, माझ्या हातचं तर काही आवडतच नाही, मग असंच झालं आणि तसंच झालं, ही कारणं नकारात्मकतेकडे नेणारी. आता तुम्ही ठरवायचंय बरं का. तुम्हाला प्रेम हवं आहे, आनंद हवा आहे, शांती हवी आहे, की तुम्हाला काय हवं आहे? आणि पैशामध्येही तसंच. कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्ट. आता तुमच्या आजूबाजूला असणारी सगळ्या वस्तू बघा बरं. सगळ्या, आता सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत तुमच्याच घरातल्या वस्तू बघा. आणि आजपर्यंत तुम्ही त्याला किती थँक्यू म्हटले ते बघा. कारण त्या वस्तू आल्यात ना आपल्याकडे. आता काही काही वस्तू अशा आहेत ना, की अजूनही 10 वर्ष बिल आहे आपल्याकडे, EMI आहेत त्याच्या आपल्याकडे, तरीही आपण आस्वाद घेतोय हो त्याचा. मग किती कृतज्ञता व्यक्त केली आपण? केलीत का? केली असेल तर आपल्याकडे काय आहे? त्याची विपुलता आहे. आणि जर केली नसेल तर आपण अजूनही त्याच परिस्थितीत आहोत, आता जिथे आहोत तिथे. आणि इतका जर हा जर पाठ तुम्हाला समजला असेल ना, परत एकदा वाचाल. PDF मध्ये वाचा, पुस्तकामध्ये वाचा, परत एकदा वाचा. आणि समजून घ्या की कशा पद्धतीने आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ओके? जादूची कृती क्रमांक 9. श्रद्धा मॅम? येस मॅम, येस. येस. सांगा आता कृती कशी करायची? येस येस. जादूची कृती क्रमांक 9. पैशाचे लोहचुंबक. तुमच्या वरदानाची मोजदाद करा. 10 वरदानाची एक यादी बनवा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता वाटतं ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. 3rd, पूर्वी धरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले, आभारी आहे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा. 4th, झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञतेने आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. थँक्यू, Yes. थँक्यू सो मच, थँक्यू. येस. येस सर. तर आता बघा, जादूची कृती क्रमांक 9. सर, PDF रहने दीजिए. ओके. कृती क्रमांक 9. हे ना तुम्ही कृती क्रमांक वाचन करायचं आणि तुम्ही व्यवस्थित सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. बघा, कृती लक्षात घ्या. कृती सर्वांच्या लक्षात आली असेल तर थंब द्या बरं सर्वांनी. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी आभारी आहे असं लिहा. जी तुम्ही
पेड केलेली न भरलेली बिल, पेड केलेली बिलं वेगळी आहेत आणि न पेड केलेली बिलं वेगळी आहेत. लक्षात आलंय का? आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, विचारच यायला नको आपल्या मनामध्ये की माझ्याकडे पैसे आहे किंवा नाही, असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. आता कोपऱ्यात लिहा, बाजूला लिहा, वरती लिहा, खाली लिहा. साधं सोपं आहे ते. त्याच्यात विचार नाही करायचा लिहिताना की मी कुठे आता लिहू, वरती म्हणजे कुठलं, इथे तर जागा नाही आहे, मग साईडला जागा आहे तर मी हे करू का. आता हे तुमचं तुमचं तुम्ही ठरवायचं, ठीक आहे का. आणि ते तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा. बिल, प्रत्येक बिलावर लिहिताना कृतज्ञता, ते बिल आपण कशाचं आहे त्या वस्तूसाठी आधी कृतज्ञता व्यक्त करा. 10 ते 15 गोष्टी तुमच्या डोक्यात यायला हव्यात बरं का. त्याच्याही पेक्षा जास्त आल्या तर फारच छान. जितकी जास्त कृतज्ञता त्या वस्तूबद्दल, ज्या वस्तूसाठी तुम्ही ते बिल आहे तुमचं, त्या वस्तूबद्दल तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नाही तर बिल काढायचे आभारी आहे, दुसरं बिल काढायचं आभारी आहे, पैशासाठी आभारी आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही हे नक्की आहे. कारण ते फिलिंग्सच येणार नाहीत. कारण आपल्याला दिसणार दिवसभरात आम्ही एवढी बिलं दिली, आली आणि आभारी आहे म्हटलं, झाला. आता पैशाची वाट पडणार, आता किती पैसा येणार माझ्याकडे, आता तर अंडाबांनी असं सांगितलं होतं, मग आजपासून पैशाची वाट बघायला लागणार. तसं होणार नाही. तुम्ही काय करायचंय, फिलिंग आणायच्या आहेत, फिलिंग्स आणायच्या. याच्यामुळे काय होतं बरं, साधा सोपी गोष्ट आहे ही. कशी, सर्वात पहिले काय झालं, आपण पैशाबद्दल सकारात्मक झालो, बरोबर. आपण ना लॉजिक लावू बरं इथे. बघा, मॅजिक तेव्हाच होईल जेव्हा लॉजिक वापरू. इथे जादू मंत्र, जादूटोणे नाहीयेत काही. असा पैसा कसा येणार, लक्षात घ्या. फोकस्ड आहे हे, फोकस ग्रॅटिट्यूड करा तुम्ही. कारण तुमचाच पैसा असल्यामुळे तुम्ही तुमच्याच पैशाबद्दल काय बोलत होता, आणि त्याच्यामुळे जर तुमचे शब्द तुमचं जीवन घडवतात, तुमचे विचार घडवतात, विचार जीवन घडवतात, तर तुम्ही लक्षात घ्या की याच्यामुळे आपण आज या परिस्थितीत होतो. आपल्याकडे पैसा का राहत नव्हता, का टिकत नव्हता, ही गोष्ट की आपण त्याच्यासाठी फोकस्डच नव्हतो. आपण कधीच कुणाचे आभार मानलेले नव्हते. समजतंय का. कारण माहिती आहे पैसा काय आहे बरं. पैसा आधी मनात येतो हो, मग तो हातात येतो. येतो की नाही. मनात येतो आधी. मग आपल्याला चांगल्या संधी मिळण्यासाठी आधी वाईट सवयी सोडाव्या लागतील की नाही. येस, आपण वाईट सवयी सोडल्या, वाईट बोलणं सोडलं त्याच्याबद्दल, की आपल्याला चांगल्या संधी आपोआप दिसायला लागतात. संधी चालून येतात. आपण संधींकडे दुर्लक्ष करत नाही. कारण आजचं काम आपण उद्यावर ढकलत नाही. काय येतं आपल्याकडे फोकस, आपण आजचं काम उद्यावर ढकलत नाही. शिकायचं असूनही वेळ वाया घालवणे. आपल्याकडे शिस्त येते ना, आता शिस्त आली ना, सकारात्मकतेमुळे काय आली, शिस्त आली. म्हणून काय होतं, आपल्याकडे पैसा टिकून राहतो. हे वास्तव आहे. वास्तव स्वीकारा, ठीक आहे. आपल्याला वास्तव स्वीकारून समोर जायचं आहे. ओके. आपल्याला काय करायची, तुलना नाही करायची, आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. कारण आपल्याला जर कुठल्याही गोष्टीचा त्रास नको असेल ना, तर आपण तुलना करणं बंद करा, प्रेरणा घ्यायला शिका प्रत्येकाकडून. ओके. चला मग, आपल्याला आधी काय करायचं आहे, बिल काढायची आहे प्रत्येक गोष्टी. आणि खूप म्हणजे स्वतःला ना शाबासकी द्या बरं स्वतः. खूप का, कारण मी एवढा पैसा खर्च करू शकलोय. वाव, आज माझ्याकडे एवढी सारी बिलं आहेत. सर्वात जास्त तर घरच्या गृहिणीने स्वतःला शाबासकी द्या. आजपासून काय करा, आता प्रत्येक बिल आल्यानंतर त्याच्यावर लिहायचंय ना, आभारी आहे, आभारी आहे. मग एकमेकांसाठी आताच प्रत्येक जण काय करायला लागणार, मी खर्च करणार म्हणजे माझ्याजवळ बिल येणार, मी खर्च करणार म्हणजे माझ्याजवळ बिल येणार. म्हणजे त्या बिलावर आभारी लिहिल्यानंतर मी जास्तीत जास्त कृतज्ञ होणार आणि जास्तीत जास्त पैसे कमावणार. तर या बिलांसाठी तर भांडण नाही होणार ना आता. नाही.
आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक बिल लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावर साठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग सगळ्या गृहिणींनी स्वतःला शाबासकी द्या, की मी आजपर्यंत होम मेकरचं काम केलंय. मी प्रत्येक गोष्ट जपून ठेवली आहे आणि आपल्याला खरंच किती गोष्टी जपून ठेवायची सवय असते ना. आज रॉन्डाबांनी आपल्या हातात खजिना दिलाय. गृहिणींनो लक्षात घ्या. आपल्याकडे खजिना आहे. आज बिल आहेत आपल्याकडे. काढा बरं ती सगळी बिलं. आतापर्यंत ते टेन्शन यायचं त्या बिलाचं, आता टेन्शन येणार नाही. स्पेशली एक काय करा, तुम्ही कॉपी तयार करा या कशाच्यासाठी, पैशाच्या लोहचुंबकासाठी, आणि काढा बिलं सगळी. आणि आज तर खूप मज्जा येणार आहे. आजपर्यंत ज्या बिलांचं टेन्शन आलं होतं ना, त्याच्यात आपण आनंद माणणार आहोत. होऊ शकतं कदाचित रात्रभर आपण ती बिलं शोधत बसणार आहोत आणि आनंद मिळवणार आहोत. तयार सगळे? तयार, तयार, तयार. येस. आता याच्यावरती कुठलं एखादं गाणं सुचतंय का हो तुम्हाला, कुणाला? बघा, काही आहेत का शेअरिंग्स? खूप खूप धन्यवाद. आज खूप मज्जा आली हं. मला पण समजावून सांगताना खूप मज्जा आली. कारण पैशाचा विषय होता आणि आपल्याला अगदी म्हणजे पटापट आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत की नाही. आपण जर मॅग्नेट झालो आहोत, तर आपल्याला पैसा, पैसा, पैसा आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याकरता हे खूप महत्वाचं अगदी साधन आहे. आणि ते आपल्याला कसे सहजतेने मिळवता येईल हे सहज पद्धतीने, सोप्या पद्धतीने रॉन्डाबन यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि मग याचा फायदा घ्या आणि करा आजपासूनच कृतज्ञतेची तयारी. ओके, चला हँड रेज. अनिल जाधव. नमस्कार मॅडम, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आयुष सरचे धन्यवाद, श्रद्धा मॅडमचे धन्यवाद, आपल्या मनीषा मॅडमचे धन्यवाद. मॅडम खरंच हे सेशन खूप छान समजावून सांगितलं आहे. आणि आजचं जे चॅप्टर होतं तर याच्यातून म्हणजे ह्या तक्रारी बऱ्याच वेळेस मीच केलेल्या आहेत ना. शाळेवाल्यांनी फीस वाढवली, गाडीवाला ज्यावेळेस पैसे मागतो त्यावेळेस हा थांबतच नाही, हा नेहमी पैसे मागत राहतो, किंवा मोबाईलचं रिचार्ज खूप वाढलं, महागाई खूप वाढली, गॅसचे भाव वाढले, नेहमी तक्रारी करत राहतो. पण याच्यातून एक शिकायला मिळालं, याच्यानंतर ह्या तक्रारी करणार नाही. आणि येणाऱ्या जे बिल आहेत आपले याच्यावर मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे असं लिहून ते बिल पेड करेल. आणि दुसरी गोष्ट मॅडम, मला एक विचारायचं होतं, माझा दुधाचा व्यवसाय आहे. जे येणारे बिल आहेत, मला जे पैसे भेटतात समजा फोन पेने किंवा प्रत्यक्ष पैसे भेटतात, याच्याबद्दल काय लिहायचं? हो हो, त्याच्याबद्दलही आभारी आहे, कारण ते तुम्हाला मिळाले आहेत ना. मिळालेल्या पैसा येणे, पैशाबद्दल आभारी आहे. हा हा, मिळालेल्या पैशाबद्दल आभारी आहे. ओके, कारण तो पैसा तुमच्याकडे आलेला आहे, पैसा मिळालेला आहे, बरोबर. कारण आपण देतो बिल जेव्हा भरायचं असतं आपल्याला, तेव्हा आपल्याकडे ते बिल पे करण्यासाठी असतं. आता तुमच्याकडे आलेलं आहे, ती पण तर विपुलता आली आहे ना तुमच्याकडे पैशासाठी, त्याच्याकरता आपण धन्यवाद. मिळालेल्या पैशाकरता आभारी आहे. आणि आणि जे का आपण का मिळालंय बघा, त्याच्यामध्ये पण तुम्ही ना खूप जास्त तुमची कृतज्ञता दाखवायला हवी. कारण आपण जेव्हा तुम्ही सेवा देता आहात, बरोबर, देता आहात म्हणून तुम्हाला ते मिळतंय. मग मिळण्यासाठी पण किती, कारण त्याच्यासाठी देणाऱ्यांनी पण किती कष्ट केलेले आहेत ना, त्यांनी पण तुमच्यासाठी. म्हणून बघा, तुमचा व्यवसाय तर इतका छान आहे दादा, की याच्यामध्ये अजून एक मला हे करावंसं वाटतं. बरेच जण या व्यवसायात पण किती बघा, आता तुम्हाला माहितीच आहे की याच्यामध्ये पण फार बेईमानी आहे. आपण त्याच्याकडे जाणार नाही, पण म्हणतात ना, पाण्यातला पैसा पाण्यातच जाणार. हे आता शब्द आपण वापरणार नाही, कृतीतून दाखवणार आहोत. बरं, आता आपण बघा, मी इथे बोलले पण मी क्रॉस करते, हे करणार त्याच्याबद्दल. पण ह्या गोष्टी आपण ज्या बोलून गेलेलो आहोत ना, आपल्याला त्या आता बोलायच्या नाहीत. पण ज्या सत्य गोष्टी आहेत ना,
ते वास्तव स्वीकारून ना त्याच्यामध्ये बदल पण करायचे आहेत. ओके, आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल पण करायचे आहेत. आता मला काय म्हणायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजताय, सगळे इथे बसलेले खूप अगदी हुशार आणि खूप अभ्यासू लोक आहेत ही बसणारी. म्हणून मी काही गोष्टी ना थोड्या यांनी बोलते मी, कारण हे अनेक प्रश्न आपल्या समोर जे उभे राहिलेले आहेत ना समाजातले, या प्रश्नांना सुद्धा आपल्याला याच्यातून हात घालायचा आहे आणि ही प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवण्यासाठी आणि रॉन्डा बर्न म्हणा किंवा आपलीच लोक आपल्याला याच्यासाठी मदत करणार आहे. बरोबर आहे. बिलकुल. आणि चला तर दुसरी तुम्ही गोष्ट, ज्यावेळेस EMI भरायची, म्हणजे जितके वेळेस माझी EMI आहे, माझं पर्सनल लोन आहे, तर ज्यावेळेस माझी EMI यायची त्यावेळेस म्हणजे असं भीती वाटायची, बा महिना बादच भरतोय, बादच येते. पण आता मी त्याच्याबद्दल कृतज्ञ, कारण बँक कॅशियर ज्या बँक मॅनेजरनं माझं लोन पास केलं त्याच्याबद्दल धन्यवाद, ज्या कॅशियरनं मला ते पैसे दिले त्याच्याबद्दल धन्यवाद. व्हेरी म्हणजे ते गुड. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्याविषयी आभार लिहीन मॅडम. आभार व्यक्त करायचे. बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही अगदी छान. आणि हा असाच सराव जास्तीत जास्त, म्हणजे आता तुम्हाला जर लवकरात लवकर ते लोन फेडायचं आहे, कारण आपण जर त्यांचे धन्यवाद केले तर आपल्याकडे संधी चालून येतात. बघा, आपण काय होतो, इथून रिलॅक्स राहतो ना दादा. विशेष म्हणजे बरं. काय आहे, इथून आपण रिलॅक्स राहतो, मग आपल्याला काय सुचतात, उपाय सुचतात ना. आपण नवीन नवीन गोष्टी करायला, तर म्हटलं ना की मे करत गेलं की सगळे मेंढरं तयार होतात. एका जागेला आले की सगळ्या त्याच गोष्टी, चुकीच्या घटना, चुकीचे मित्र, सगळं एकत्र येत राहतं. पण आपण जर चांगल्या गोष्टीचा, सकारात्मक गोष्टीचा विचार करायला लागलं की उपाय सुचत जातात. आपल्याला ना सकारात्मक बनून उपाय शोधायचे आहेत. बिल कसं भरल्या जाणार, पैसा कसा येणार, कारण संधी येणार आपल्या हातामध्ये. हा. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट. थँक्यू मॅडम, एवढं चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बोला सुजाता नमस्कार. ताई. नमस्कार. धन्यवाद. आधी तुमचे धन्यवाद. खूप छान पद्धतीने शिकवताय तुम्ही आणि खूप काही समजताय साध्या पद्धतीनं. आधी म्हणजे Yes. हिंदीमध्ये खूप काही करता येतं नाही, आता खूप समजायला लागलंय. शब्द पण वगैरे, आणि ते शब्द बोलण्यामध्ये येत आहे आता, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. सगळ्यात आधी तुमचं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आयुष धन्यवाद सरांचं तुम्हाला. सगळ्या टीमचं धन्यवाद. माझ्या आपल्यांचं धन्यवाद, ज्यांच्यामुळे मला हा मॅजिक बुक करायला मिळालं. विजय नायडू सरांचा धन्यवाद आणि सर्व ग्रेट गुरूंचा धन्यवाद. पूर्ण माझ्या टीमचा धन्यवाद, जे माझ्या समोर बसलेले आहे सर्वांचं धन्यवाद. कारण की माझ्यामध्ये जो बदल झालाय, जेव्हापासून मॅजिक बुक आलाय, म्हणजे मला 8 महिने झाले असतील. आधी मी सरांचं केलं होतं, विजय नायडू सरांचं 2 वेळा, आणि आता तुमचं करते मी. आता जास्तीत जास्त मला कळायला लागलंय आणि त्याचा वापरही करता येतोय चांगल्या पद्धतीने. आणि पैशाचं मॅजिक तर म्हणजे विचारूच नका. रोज माझ्याजवळ काही ना काही अवेलेबल येतात. आणि आज तर असं मॅजिक झालं की माझ्याजवळ जेव्हा माझे सर आणि मॅडम आल्या, त्यांना मला फी द्यायची होती 250 रुपये. माझ्याजवळ नव्हते पैसे, मी इकून तिकून काढून दिले, पण चांगल्या मनानं दिले. ठीक आहे, जाऊ द्या, चांगल्या कामासाठी जात आहे म्हटलं, धन्यवाद सर, धन्यवाद. आणि नंतर जे माझे राहिलेले अटकले पैसे होते 7,000, ते लगेच मला आणून दिले मावशींनी. म्हटलं असं राहतं. वा वा, आपण काय छान. ना, त्यावेळेला मला माहित नव्हतं की माझ्याजवळ पैसा येणार आहे. ते शेवटचे पैसे होते माझ्याजवळ. पण आता आपल्याला मॅजिक मुळे म्हणजे कळायला लागलं की आनंदाने द्यायचं, येतीलच. आणि लगेच माझ्याजवळ 7,000 आले. हे मॅजिक वाव. झालं. आणि दुसरं आणि मॅजिक कसं, शेवटचे पैसे म्हणायचं नाही. काही शब्द आपल्याला आता बदलवावे लागतील. हा, शेवटचा पैसा नसतो कधी. आपल्याकडे कुठे ना कुठे काही ना काहीतरी, आपल्या घरात इतकी सोन्यासारखी माणसं असतात आणि आपल्याच जवळ नाही तर घरात कुठे ना कुठेतरी पैसा असतो. म्हणून आपण शेवटचं नाही म्हणायचं, बरं का? हो हो, आता लक्षात ठेवलं जाईल. आणि ओके. दुसरी गोष्ट अशी की आज माझं प्रमोशन पण झालेलं आहे. मॅडमांनी सांगितलं तुमचं प्रमोशन झालेलं आहे म्हणे. आणि जे वाव. ट्रेनिंगला मला बसायचं होतं किंवा मला हे ट्रेनिंगला बसायचंय, पण त्या लोकांना बसू देत नाही, झाल्यानंतर बसू देतो म्हणे आम्ही, पण तुम्हाला म्हणे ऍडव्हान्स मध्ये बसू देतोय म्हणे आम्ही. म्हटलं वाव. छान, फारच छान. आणि तर धन्यवाद, धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स.
खूप Thank you, खूप अभिनंदन तुमचे, खूप खूप अभिनंदन. बघा, प्रमोशन पण 250 रुपये दिल्याबरोबर 7,000 येतात आहे. म्हणजे किती पटीने जास्त आलंय बघा. आणि मॅजिक होताच आहे माझ्यासोबत त्यापासून. खूप तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे ताई. आणि तुम्ही ज्या खरंच आनंदाने शेअरिंग करताय ना, त्यामुळे अधिकाधिक वाढतंय. जे शेअरिंग करत नाही ना अजूनही, त्यांच्याकडे आले तरी त्यांना छान जादू घडतात आहे, तरीही त्यांच्यासाठी तुम्ही लोक ना खरंच हे आहात, की त्याच्यामुळे डबल काम होतंय तुमचं. शेअरिंग करताय त्याच्यामुळे बघा किती फायदा होतोय. आणि अजून असा फायदा आहे की माझं घरी माझ्या नावावर होतंय. माझ्या नावावर घर नव्हतं. तर माझी आई म्हणजे माहेरी राहते. ताई माझ्या नावावर पण घर करते आणि बांधकाम पण चालू आहे त्याचं वालं. वाव! हे तर Magic होतच आहे. राहणार आहे. कर्म करो, फल की चिंता मत करो. घर क्या बंगले मिलेंगे अभी तो देखना क्या क्या होता है. त्याचा विचारही केला नव्हता मी असा या गोष्टींचा. इतके येस, मॅजिक होत आहे. येस. मिळणारच आहे ताई. खूप यांनी सराव करताय ना तुम्ही, अगदी मिळणारच. येस. थँक ताई. धन्यवाद. छान शेअरिंग. खूप छान शेअरिंग. चला नेक्स्ट. अक्षनजी भातकीजी अनम्यूट. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. बोला. मॅडम पहिलीच वेळेस शेअरिंग करते मी. मी याच्या अगोदर नायडू सरांचं पण केलं, पण माझी तब्येत जरा ठीक नसल्यामुळं तेव्हा माझं व्यवस्थित होत नव्हतं. पण तेव्हापासून थोडी थोडी म्हणजे प्रॅक्टिसही खूप नाहीये, कमीच आहे. पण ती थोडी थोडी प्रॅक्टिस करते, तर मी आता तुमचं सेशन रेग्युलर करू शकते. पण मी माझ्या फोनवर करत होते त्यावेळेस त्या फोनचा व्हिडिओच ऑन होत नव्हता आणि हँड पण रेज होत नव्हते. त्याच्यामध्ये मला दरवेळेस असं वाटायचं की मला शेअरिंग करायची, मला बोलायचंय, मला माझे प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. पण आज मी मोबाईल बदलला, मुलीचा मोबाईल घेतला. मग तिथे ऍक्च्युली एक्झाम चालू आहे, ती अभ्यास करत असती. पण मी तिला म्हटलं आजचे एक दिवस मला तू दे, मला बोलायचंच आहे मॅडमशी. आणि म्हणून म्हणजे विचारही करत होते मी. जसं सेशन सुरू झालं तसं पहिले 2-3 सेशन तर मी नाही केले, कारण मला माहीतच नव्हतं. मग नंतर माझी एक मैत्रीण आली, तिने मला सांगितलं की सेशन सुरू झालेले आहेत म्हणून मराठीतून, आणि हिंदीपेक्षा मराठीतून फारच बेटर वाटतंय मला. सरांचे सेशन फार छान होते, पण मी ते रेग्युलर करू नाही शकले माझ्या तब्येतीच्या कारणामुळं. आणि मला असं विचारायचं होतं मॅडम की माझी मुलगी आहे, इंजिनिअरिंग सेकंड इयर करते ती. ॲक्च्युली ती जन्मजात म्हणजे झाली 7व्या-8व्या महिन्यात झाली होती. ती काचेत होती 1 महिनाभर, आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा 3 वर्षाची झाली ती, तेव्हा मला कळालं की ती डेफ आहे म्हणून. मग आम्ही बरेच असे पैसे म्हणजे मिळतात बघा, ते फंडिंग करून हे करून आम्ही तिचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन केलं आणि शाळेत वगैरे टाकलं, तर ती व्यवस्थित आहे. आता आज इंजिनिअरिंगला पण आहे. पण भाषा पण चांगल्यापैकी घरात तर खूप छान बोलते, पण बाहेर तिचा कॉन्फिडन्स कमी पडतो. बाहेर ती छान म्हणजे इतरांशी चांगला संवाद साधत नाहीये. तर त्यासाठी मी काय करावं? म्हणजे आणि तिचंही तुम्ही सगळं व्यवस्थित तिला सर्वात पहिले तुम्ही रेग्युलर करा हे सगळं. स्वतः हं, सराव करा. मग काय होणार? आता तुम्ही जे बोलताय ना, तिला आत्मविश्वास नाही, हे तुम्हाला लगेच चेंज करायचंय. ऍक्च्युली काय आहे ना, आपल्याच बोलण्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. बरोबर आहे? हो, आता हो, हो. तुम्हालाच जर आत्मविश्वास वाटत नाहीये, तर तिला वाटेल का? आहे ना? आता हं, हं. बघा तुम्ही काय केलंय, की तिला इतकं छान इंजिनिअरिंग बनवताय, तिची स्टोरी पण सांगितली आहे. हा हं. कुणामुळे झालं हे सगळं? तुमच्या आत्मविश्वासामुळे झालं. बरोबर? मग आता जर तिचा हो, हो. आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर कुणामध्ये आत्मविश्वास असायला हवा? हो, नाही. तो मी त्यासाठी करते मॅडम. हां, आता तर तुम्हाला मग सांगण्यासाठी फक्त मी ते शब्द आपल्याला अफर्मेशनच तसे द्यायचे आहेत. आपल्याला बोलायचंच तसं आहे. आपल्याला सरावच तसा करायचा आहे. पुस्तक आपल्याला काय सांगतंय? आपल्याला सकारात्मक व्हायचंय. बरोबर आहे? बघा, हो, हो. प्रश्न येणं हे एक वाजवी आहे. प्रश्न येणार आहेत. पण प्रश्न केव्हा येतील आपल्याला? केव्हा येताय जेव्हा प्रश्न? जेव्हा ती गोष्ट आपण करत नाही आहोत, तेव्हा प्रश्न आलेत. बरोबर? आपल्याला हं. काय करायचंय? सराव वाढवायचा आहे. सराव वाढवला, आपोआप सगळं तुम्हीच काही दिवसांनी ते शेअरिंग करणार, की मॅम ती काय आहे? आत्मविश्वासी आहे.
ती काय आहे? सक्षम आहे. आणि तिच्यामध्ये ही बघा तुम्ही म्हणून सुद्धा आता समोर आपल्याला चॅप्टर्स जाणार आहे ना, ते अगदी मॅच्युअर चॅप्टर, नवीन नवीन छान चॅप्टर्स आहेत. आता आपण स्वतः जादूगर बनणार आहोत याच्यानंतर. तर आतापासूनच तुम्ही काय करा? कृतज्ञता वाढवा. तुम्ही कृतज्ञता वाढवा. ठीक आहे? होणार आहे ते. हे सगळ्या गोष्टी होणार आहे. तुम्ही प्रॅक्टिससाठी वेळ काढा आणि या सगळ्या गोष्टी करत राहा. ओके? नेटवर्क हे झालंय त्यांचं. ओके ओके. चला धन्यवाद ताई. खूप छान. ती खूप मोठमोठ्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन भाषण करेल. बघा चॅटमध्ये खूप सुंदर येत आहे. खूप मोठ्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन भाषण करेल ती. एवढे आपले ब्लेसिंग्स तिला आहेत आणि त्या सकारात्मकतेने समोर जाऊया. चला नेक्स्ट हँडरेज आहे कुणाचा? झाला मग. झालंय आयुष्य. चला तर आजचा पाठ इथेच विराम देऊया आणि सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. माझ्या सगळ्या गुरूंना, श्रद्धा मॅम, मनीषा मॅम, आयुष सर आणि इथे बसलेल्या सर्व अभ्यासक मंडळींना खूप 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 धन्यवाद. चला शुभरात्री. आणि सगळे आपले जे व्हिडिओ सेंड Thank you so much, ma'am. Thank you so much. एन्जॉय करतात आहे की नाही? थँक्यू सोनाली धन्यवाद मॅम. धन्यवाद धन्यवाद मॅम. धन्यवाद. धन्यवाद so much. Thank you मध्ये so much. आम्हाला खूप धन्यवाद. Thank you so much. नवीन Thank you विषय so much. समजून सांगितलं, नवीन विषय समजून बढ़िया सांगितलं. एकदम वा वा वा. बहुत खूप बढ़िया मजा आली. Good वा evening, वा. ma'am. झाली. बढ़िया एकदम. हा. आणि आज लवकर झालं आपलं 10 Wow. मिनिटात. Wow. वेळेत